सरांना येस सर. तेवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून पुष्कर नवमांश याविषयी जाणून घेणार आहोत. तर पुष्कर नवमांश एका राशीमध्ये 2 नवमांश असे पुष्कर 24 नवमांश आहेत. तर यामध्ये पुष्कर नवमांशाविषयी जाणून घेताना ते नवमांश म्हणजे काय व ते कधी व केव्हा फलदायी होतात याविषयीचं सरांकडनं आपण विवेचन ऐकणार आहोत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बरं, पहिल्यांदा सगळ्यांचं मी स्वागत करतो. कुलकर्णी मॅडमने स्वागत केलंय, तर सुरुवातीला त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि आभार सुद्धा आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आज आपण पत्रिका मांडणार आहोत. तर ती पत्रिका आता कुबल मॅडम लावतील. त्या पत्रिका फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसं लहान वयामध्ये कसं यश मिळतं त्या बाबतीत आपण विचार करणार आहोत. एनिवे, त्या ठिकाणी ही तारीख लिहून घ्या. तारीख आहे 24 डिसेंबर 1989. सकाळी 8:07 जन्म आहे आणि नाशिकचा जन्म आहे, नाशिक सिटी. ओके मॅडम, काढा. लग्न पत्रिका लावून आता. हा, लग्न पत्रिका लावत. तत्पूर्वी एक MD नावाचं कोण आहे त्याच्याने बाबा नाव तरी लिहा, नाही तर आवाज करून सांगा ऐकून MD कोण आहे का, नाही तर मी अर्धवट रिमूव्ह करून टाकेन. हा, मग आता इथे ही पत्रिका आहे. ही पत्रिका धनु लग्नाची पत्रिका आहे. आता आपला विषय आहे पुष्कर नवमाशा संदर्भातील. या ठिकाणी ही मुलगी आहे, मी अजून लहानच आहे, 89चा जन्म, म्हणजे काही मोठी नाही आहे. विवाह झालेला नाही, म्हणजे पहिलाच डिक्लेअर करून टाकतो, नाही तर मग लोक म्हणतील विवाहाचं आयुष्य कसं आहे, हे कसं आहे, ते कसं आहे, सप्तमेश कुठे गेलाय वगैरे वगैरे. तर विवाह झालेला नाही, पण व्यक्ती कर्तबगार आहे, चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहे. कळलं का? आता ही पत्रिका पाहते वेळी थोडस तुम्हाला लॉजिक लावायला शिकलं पाहिजे. ॲस्ट्रॉलॉजी ही पूर्णपणे तर्कशास्त्राशी संबंधित असून आता एवढे अभ्यास तुम्ही जे करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तर्कशास्त्र आपलं काय सांगतंय. तेव्हा राशी बघायची आहे, ग्रह बघायचे आहेत, स्थाने बघायची आहेत, आणि अशा बऱ्याच गोष्टी बघताना चंद्र कोणत्या राशीत आहेत. आणि इथे आपण जर पाहिलं स्पेशली तर त्या ठिकाणी तुम्हाला आढळेल की सर्व ग्रहांची जी काही उपस्थिती आहे जन्माच्या वेळेला जवळपास, तर त्या ठिकाणी ती पूर्णपणे पूर्व दिशेच्या जवळपास आहे. म्हणजे शुक्र, राहू, रवी, बुध आणि शनी, मंगळ आणि चंद्र. आता हे जे पूर्व दिशा मी एवढ्यासाठी सांगितले तुम्हाला की पराक्रम स्थानापासून लाभस्थानापर्यंत हा जो एक वेगळा परिसर असतो, त्याच्यामध्ये लाभस्थान, व्ययस्थान आणि लग्नस्थान आणि धनस्थान आणि पराक्रमस्थान, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपली कर्तबगारी, आपलं जीवन, आणि दशमस्थान हे आपल्या करिअर संदर्भात आपण विचार करतो. ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं आता स्थानात शिकवायला आवश्यकता नाही आहे शिकवण्याची, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती असावी. भाग्येश कोण आहे, तर भाग्येश या ठिकाणी सूर्य आहे. बरोबर आहे ना? होय सर, बरोबर आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर इथे ही शनी प्रधान कुंडली आपण ज्याला म्हणतो की पुष्कर जो नवमाश आहे तो शनी आणि बुधाचा आहे का मॅडम? शनी बुधाचा. हो हो. म्हणून मी वरची 5 स्थानं, वरची 5 स्थानं सांगितली तुम्हाला. कोणाचे काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. काही प्रश्नाला मनाई नाही आहे, पण पत्रिका व्यवस्थित समजावून घेणे, तुमच्या मनामध्ये पत्रिका ठाकून ठेवणे. ही जी मुलगी आहे आता ही कर्तबगार कशा परिस्थितीमध्ये आहे, तर 12व्या स्थानामध्ये वृश्चिकेचा मंगळ. आपण दरवेळेला म्हणतो की वृश्चिक राशीमध्ये कोण आहे,
त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तर इथे वृश्चिकेमध्ये मंगळ आहे. तुळेचा चंद्र हा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी चंद्र सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे, चांगल्या राशीत आहे. चंद्रासोबत एकही ग्रह नाही. त्याच्यामध्ये त्याला काही केंद्र योग वगैरे असं तुम्ही जे काय म्हणता ते म्हणू नका, त्याला काही आधार नाही, निराधार आहे. त्यानंतर लग्नामध्ये असणारा सूर्य हा प्रधान ग्रह आहे, सोबत बुध आहे आणि शनी आहे आणि लग्न आहे. आता हे ज्या काही 3 ग्रह लग्नात आलेले आहेत त्यामुळे दशमाधिपती हा पुष्कर नवमाशामध्ये आहे का बघा? होय सर, आहे ना. आहे ना. होय, आणि वर्गत त्यानंतर शनी, हो, वर्गोत्तम आहे. शनी सुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतो, पुष्कर नवमाशामध्ये आहे. आहे आहे. आता अशा वेळेला तुम्हाला ही जी साधारणतः पुष्कर नवमाशाची शनी बरोबरची असणारी युती बऱ्याच काळानंतर जातकाच्या कुंडलीमध्ये आपल्याला सापडते. चंद्र हा गुरुच्या योगात आहे. गुरुवरती काही कुयोग झाल्यास का पहा. लग्नेश सप्तमात मिथुन राशीमध्ये. आता वर्णन कसं करायचं? शनीची मिथुन सप्तम राशी, दृष्टी. हा मॅडम, शनीची सप्तम दृष्टी आहे गुरुवर. हा म्हणजे तो कुयोग नाहीये. कुयोग म्हणजे राहू युक्त झाला. आता हा शुक्र राहू युक्त आहे, तो कुयोग आहे. पण शनी गुरु समसप्तक योगात आहे. सूर्य, शनी, बुध हे सगळे गुरुच्या योगात आहे. आता त्यामध्ये आपण जर पाहिलं तर लग्नेश कुठे आहे? तर मिथुन राशीत आहे. कुठल्या राशीमध्ये आहे? तर बुद्धिमत्तेच्या राशीमध्ये आहे. बुद्धिमत्ता. तुम्हाला जर एखादी गोष्ट भूमिका ठरवायची असेल, एखाद्या जातकाला तुम्हाला भविष्य कथन करायचं असेल किंवा त्याचे वर्णन करायचं असेल तर ज्याचा जो लग्नेश ज्या राशीत आहे त्या ठिकाणी तो कोण आहे हा एक पहिला भाग आहे. म्हणजे स्थान हे सप्तम आहे, नो डाऊट, पण रास कुठली आहे तर त्या ठिकाणी मिथुन रास आहे. त्यामध्ये शनी गुरु समसप्तक आहे. तर ह्या मुलीची थोडीशी भूमिका तुम्हाला सांगतो. तिचे वडील सुद्धा सरकार दप्तरी अतिशय चांगल्या पदावरती होते. एक तर धनु लग्न आहे, लग्न सूर्य आहे, तेजस्वी आहे आणि तो भाग्येश आहे. आपण जेव्हा पाहिलं धनु लग्नाला दशमेश आणि भाग्येश म्हणजे कर्मधर्म रवी बुधाने होतो, कळलं का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित पाहता आल्या पाहिजेत किंवा पत्रिका सांगता आली पाहिजे. पत्रिकेचं वर्णन करताना हे सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित वाचलं पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं तर दशमेश आणि भाग्येश एकत्र आणि ते सुद्धा शनी सोबत आलेले. शनी रवीची युती आहे. ही मुलगी एवढ्या लहान वयामध्ये अतिशय चांगलं करिअर बनवलेलं आहे. आता 89च्या जवळपासचा जन्म आहे ना? किती? हो सर, 89. 24 हा. डिसेंबर 1989. म्हणजे जर आपण पाहिलं तर 89 म्हणजे जन्म. आता तुम्हाला वाटतं का की फार मोठी आहे म्हणून? नाही, आता 36 वर्ष. 36ची आहे. हा, जवळपास 35-36. होय. पण हिने जे यश संपादन केलं मॅडम ते वय वर्ष 26-27 नंतर. ही जी मुलगी आहे, आता माझ्यासमोर तर लहानच आहे म्हणा, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये म्हणजे ज्याला आपण केंद्रीय वित्त व्यवस्था म्हणतो, केंद्रीय वित्त का आले केंद्रीय वित्त व्यवस्था? तर धनु लग्न आहे. धनु लग्नामध्ये आता वित्त म्हणजे फायनान्स आला ना, नाही का? होय सर. हो सर, गुरुमुळे. हो सर. येस. म्हणजे त्या ठिकाणी लग्न जे आहे ते बलवान झाले. लग्न रवी आहे, तेजस्वीपणा आहे आणि जातकाची जी काही प्रशासकीय याच्यामध्ये फार मोठा जो त्याला कमांड आहे आणि तिने जे काही सगळं मिळवलेलं आहे ते संपूर्णपणे फायनान्स वरती मिळवलेलं आहे. फायनान्शियली कसं तिथे रचना करावी, ऍडवायझरी पोझिशन वरती आहे आणि आता तिला IAS करायचं आहे. त्याच्याकरता ही पत्रिका आलेली आहे. तसं जसं तुमचं मत काय आहे की उद्या समजा तिथे अपॉर्च्युनिटी आहे का,
तर त्या ठिकाणी ती यश मिळवू शकेल का? ऑलरेडी बऱ्याचशा परीक्षा देऊन केंद्रीय प्रभागामध्ये म्हणजे डिपार्टमेंटमध्ये चांगल्या हुद्द्यावरती, अतिशय चांगल्या हुद्द्यावरती विराजमान आहे. तर हे सगळं कसं मिळालं हा एक मुख्य भाग आहे. तर ते मिळण्याला कारण ग्रहस्थिती एवढं नक्की. त्यानंतर आपण पाहिलं तर इथे पराक्रम शनी आणि धनेश शनी हा रवी युक्त आहे आणि तो भाग्येश आणि दशमेशाच्या सोबत आहे. हे सुद्धा तुम्हाला लॉजिक वापरता आलं पाहिजे. तो मार्केश आहे नो डाऊट, ते कालांतराने काही घटना होतील. म्हणजे बुध हा मार्केश आहे, इथे शनी पण मार्केश आहे, दोघंही मार्केश लग्नी आलेल्या आहेत. त्या छोट्या मोठ्या घटना या होणारच आहेत आणि त्या होतील कधी ना कधीतरी. पण तरी सुद्धा जातकाने जे लहान वयामध्ये मिळवलेलं आहे, जसं की काही कॉम्पिटिशन्सच्या परीक्षा असतात वगैरे, तर अशा ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तिने चांगलं यश मिळवलेलं आहे. दुसरी गोष्ट तूळ राशी असल्यामुळे त्या ठिकाणी ज्याला जातकाचा स्वभाव जो आहे ना, तो मानसिक अतिशय सुंदर आहे, म्हणजे प्रेमळ आहे आणि मुळात शुक्राचे गुण आहेत ते, कळलं? आणि अशा वेळेला लग्न स्थान हे धनु आहे. धनु रिलेटेड बँकिंग, रिलेटेड फायनान्स, एज्युकेशन त्या संदर्भामध्ये जातं, उद्योग, त्याच्यानंतर टीचिंग किंवा प्रोफेसर किंवा एखादी शाळा काढणे वगैरे वगैरे अशा गोष्टी, वस्त्र, अशा गोष्टी होतात. मग आता त्याच्यामध्ये ही पत्रिका बलवान कशी ठरली, तर आपला विषय आजचा पुष्कर नवमाशा संदर्भात आहे. तर त्यामध्ये शनी आणि बुध हे दोन ग्रह तुम्हाला पुष्कर नवमाशामध्ये आढळतायत का बघा. होय सर, आढळतात. हो ना? बघा, बाकीच्यांनी पण बघा. हो आहे. येस. हो सर, लग्न पण आहे पुष्कर लग्न पण गेलंय पुष्कर लग्न याच्यात. ओके मॅडम. म्हणजे अच्छा. म्हणजे पत्रिकेची जी ताकद आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे पत्रिका, जर एखादी पत्रिका वाचायला आपण गेलो तर त्याची कपॅसिटी जी आहे ती कपॅसिटी आपल्याला व्यवस्थित पाहता आली पाहिजे. ती कशी पाहणार, कशा आधारावरती पाहणार? म्हणजे लग्नात नो डाऊट शनी आहे, आपल्याला असं वाटतं की शनी रवी एकत्र आहेत, बुध आहे, तर त्यामध्ये तिथे कुठला ग्रह पॉझिटिव्ह आहे, कुठला निगेटिव्ह आहे, तर याच्यामध्ये पहिला फळ कसं कसं मिळालं ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा पत्रिका पाहताना भाग्येश कोण आहे, तर सूर्य आहे आणि तो त्याच्या चांगल्या स्थानामध्ये, म्हणजे लग्नस्थान हे त्याचं आवडतं स्थान आहे. त्याच्यानंतर दशमेश जो आहे तो सुद्धा लग्नात आहे, तर हा बुध आदित्य योग आहे. पराक्रमेश शनी मूळ त्रिकोण राशी, ज्याला कुंभ रास म्हणतो आपण, तो सुद्धा लग्नी आलेला आहे आणि पराक्रम स्थान हे कर्तबगारीचं स्थान आहे. आता राहिला सप्तमातला गुरु, तो चंद्रावरती चांगला योग करतोय, म्हणजे मानसिक स्थिती बलवान करणे. तर मुळातच गुरु हा कोण आहे, तर फायनान्शियल सेक्टरचा विचार जो आपण करतो त्यावेळेला तुम्हाला गुरुचं जे फळ आहे ते इथे पाहता आलं पाहिजे. पत्रिका सगळ्यांच्या लक्षात आली आहे का बघा. हो सर. हो सर, हो सर, आले सर. मग पत्रिका मॅडम काढता येता काढा. काढते. बर, आता ही पत्रिका अशा याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कसं जातकाच्या जीवनामध्ये लहानपणापासून, एक तर धनु लग्न आहे, लग्नी सूर्य आहे, म्हणजे वडिलांचे जे काही अधिकार आहेत किंवा वडिलांचं तेज आहे, वडिलांची प्रगती आहे, या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला तिथे पाहता येईल. दुसरी गोष्ट की लग्नेश हा मिथुन राशीचा आहे. मिथुन राशी ज्ञानाची रास आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट ज्ञानासंदर्भात करणे हा एक भाग आहे. आता सप्तम स्थान सारखं ठेवू नका. या मुलीला जर तुम्ही भेटाल तर ती म्हणते लग्न म्हणजे काय, मला करिअर फार महत्वाचं आहे, लौकिक महत्वाचं आहे, माझ्या हाताखाली आज प्रशासनामध्ये एवढे लोक काम करतात
हेच माझं भाग्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी लोकांचे विचार कसे असतात हे बघा. म्हणून एखाद्या वेळेला एखादी यंत्रणेमध्ये आपण काम करतो त्यावेळेला आपल्या हाताखाली किती लोक काम करतात किंवा आपण कोणाच्या हाताखाली काम करतो याला फार मोठा बदल आहे आणि फार महत्व आहे. मग तशा देशामध्ये ही पत्रिका, एक तर पुष्कर नवमासा आपला हा विषय आहे. बरं, मी अगस्ती नाडीचं व्याख्यान सर्वांसाठी खुलं आहे, ते सोमवारपासून मी सुरू करणार आहे. अगस्ती नाडी तर सर्वांनी यावं, लाभ घ्यावा, ज्याला जमेल त्यांनी यावं. विषय अतिशय महत्वाचा आहे. किती लेक्चर्स होतील काही सांगता येणार नाही, पण तुम्ही सर्वजण आदरणीय आहात, सगळ्यांनी यावं. मग आता आपण इथे पाहिलं तर तुम्हाला साधारणतः काय वाटतं की ही पत्रिका जी आपण विवेचन करतो, मंगळ हा 12व्या स्थानामध्ये आहे, तर नक्कीच त्या ठिकाणी तो सप्तमावरती पाहतोय. कदाचित असं वाटतंय की विवाह जमला असेल, पण काही काळानंतर म्हणजे जमला पण झाला नाही, असे असू शकतं. मंगळ हा विवाह तोडण्यामध्ये फार हुशार प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वृश्चिक राशीतला मंगळ आहे, तो गट्स भरपूर आहे. त्या मुलीच्या याच्यामध्ये बघितलं तर पर्टिक्युलर गट्स जे आहेत ना ते फार मोठे आहेत. आणि त्या देशामधून तुम्हाला पाहिलं तर वयाच्या 24व्या वर्षी आपण जर पाहिलं तर जातकाच्या स्थितीमध्ये बदल घडलाय का, हा एक भाग आहे. चंद्र हा गुरुच्या दशेमध्ये जातकाचा जन्म आहे. म्हणजे तो विशाखा नक्षत्रामध्ये आहे का मॅडम? बघा किती अंशाला आहे, का स्वातीमध्ये आहे? नाही, मला तर विशाखा, विशाखामध्ये. म्हणजे गुरुच्या ह्याच्यामध्ये आहे जन्म, म्हणजे जन्मताच गुरुची दशा आहे, बरोबर आहे. त्यानंतर शनीच्या दशेचा आरंभ आहे. आता शनीची दशा आणि गुरुच्या दशेमध्ये चंद्र हा किती अंशाचा आहे त्याच्यावर आपल्याला काढता येतं की बाबा ही दशा जी आहे ती किती वर्ष आपल्याला लाभणार आहे. तर त्या ठिकाणी हा बोला मॅडम. 16 कला आहे चंद्र, किती? 23 अंश 16 कला आणि 12 कला. ओके, म्हणजे पहिल्या चरणामध्ये 23-16 आहे ना, म्हणजे मेष नवमाशामध्ये असतात. हो हो, विशाखा हा, म्हणजे गुरुची दशा लाभलेली आहे, गुरु सप्तम स्थानामध्ये आहे, त्याला विवाह वगैरे वगैरे काही नाही. एज्युकेशन फार महत्वाचं होतं. लग्नावरती सगळे ग्रह जे आहेत त्याच्यामध्ये चांगला योग केलेला आहे, पराक्रमावरती योग आहे आणि निश्चय झाला की बाबा आपल्याला काय करायचं आहे. आणि असंच हे करता करता सरकारी परीक्षा देऊन ताबडतोब यश मिळायला लागलं. ते कशामुळे मिळालं? आता तुमच्या समोर पत्रिका आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी वाटतं की नाही की ही पत्रिका कशा आधारे बलवान झालेली आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये त्याने जावं. तुम्ही तुम्हाला सांगितलं की वित्त मंत्रालय जे आहे त्याच्यामध्ये कार्यरत असणारी व्यक्ती आहे. आणि आता पुढचा जो विचार आहे तो IAS करायचा. तर विचार सफल होईल का सफल होणार नाही हे आता तुम्ही पत्रिका पाहताय असा विचार करून, तुम्ही ज्योतिषी आहात आणि तुमच्या समोर जातक बसलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल? हाऊ टू रीड हॉरोस्कोप, बोला. सर, हरकत आहे, हा बोला. शनीमध्ये शनीची महादशा 2002 ते 2005 पर्यंत होती आणि त्याच्यानंतर बुधाची महादशा होती. आता ह्यांना हा जो जॉब वगैरे मिळाला हा किती साली मिळाला साधारण? वय वर्ष 24 ऑनवर्ड्स, जे परीक्षा वगैरे तुम्हाला माहिती आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परीक्षा देण्यासाठी तुम्हाला हे असतं, आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परीक्षा दिली आणि म्हणजे 2000 किती पर्यंत महादशा शनीची होती? शनीमध्ये शनीची 2005 पर्यंत होती, नंतर बुधाची 2007 पर्यंत. अच्छा, म्हणजे शनीमध्ये बुधाच्या महादशेमध्ये झाले असं म्हणू शकतो ना सर आपण? ठीक आहे. तर वय फॅक्टर काय आहे हा पहिला भाग बघितला पाहिजे. आज तेच वय येते ना सर? 2025 हो हो, साधारण 2005 ते 2007 तुम्ही म्हणताय तसं 24 वय साधारण त्या दरम्यान येत आहे ना सर ते? बरोबर. आता त्या दरम्यान जातकाचा उत्साह, त्याचं वय याला अनुसरून त्या ठिकाणी जातक हा निश्चितच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होता का नव्हता हे तुम्हाला पाहावं लागेल. एक तर लग्नामध्ये जे असणारे ग्रह
किंवा दशम स्थानामध्ये असणारे ग्रह हे जातकाला लवकरात लवकर त्याच्या अंगी, ज्याला आपण म्हणतो स्पिरिट असतं, एक शक्ती असते, ती निर्माण करतात. इथे 3 ग्रह आहेत. त्याच्यामध्ये आपला हो. विषय पुष्कर नवमाच्या संदर्भातील आहे. हो. आता जातक हा प्रशासकीय जे काही सरकारी कार्य आहे त्याच्यामध्ये जाण्याचा विचार का केला, तिचं नशीब का लागलं, हा एक भाग आहे. पूर्वी बरोबर. सरकारी आता पुढेही सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, नाही असं नाही, पण तेवढं टॅलेंट तुम्हाला पाहिजे. दुसरी गोष्ट की परदेशामध्ये वगैरे कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही. जे काही केलेलं आहे, जन्म जरी नाशिकचा असला तरी सुद्धा आमच्याकडे नरसिंहमुंजी म्हणून विलेपार्लेला चांगलं फायनान्शियल कॉलेज आहे, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. म्हणजे अतिशय ग्रेट हे आहे. तिथे ऍडमिशन मिळणं म्हणजे तुम्हाला 95% 94% मार्क असेल तर थोडासा प्रयत्न करावा लागतो, अदरवाईज हो तरी सर, सुद्धा ते मिळत रँकिंग नाही. इन्स्टिट्यूट आहे. रवी काय शनी सर म्हणता? दोन्ही प्रशासकीय सर ग्रह म्हणजे लग्नी असल्यामुळे आणि त्यातून शनी पुष्कर नवमांशातला येस. त्यांनीच त्यांना म्हणजे विचारधारणा पण त्यांची तशीच बनली त्या दृष्टीने हो. आणि धनु लग्नातले सर, असल्यामुळे. हॅलो हा, बोला बोला बोला. सर, आता जी 18 एप्रिल 2027 ते 28 पर्यंत जी सूर्याची अंतर्दशा आहे त्याच्यात आहे ना IAS होऊ शकतात या, कारण की भाग्येश आणि कर्वेश दोघांचा पण संबंध येतोय. हा, म्हणजे विचार जे चाललेले आहेत दशेचा जो हो, ते आपण नक्की पूर्ण आणतो, होतील. हा, म्हणजे तिथे आता बघा कसं आहे, दरवर्षी IASच्या वॅकन्सी असतात, दरवर्षी तुम्ही परीक्षा देऊ शकता. आता त्याच्यामध्ये वय वर्षाचं काही बंधन असेल किंवा त्याच सेक्टरमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर पर्टिक्युलर IRS ह्याच्या बाबतीमध्ये IRS इंडियन रेव्हेन्यू जे काही सर्व्हिसेस असतात तर त्याच्यामध्ये पण देऊ, आणि तो दर्जा IASचाच असतो जवळपास, पण तो थोडा सेकंडरी आहे. काय समजलं, IAS सगळ्यात उत्तम आहे. त्याच्यानंतर IPS आहे, आणखी बऱ्याचशा शाखा आहेत. तर त्या ठिकाणी मी माझ्या तर्फे असं सांगितलं की IRSचा साधारणतः अभ्यासक्रम हे करा आणि त्याच्यावरती तुम्हाला त्या परीक्षा सहजपणे शक्य होतील. आणि त्यावेळेला जर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तिथे गोचर कसं ऍक्टिव्ह होईल. आता एक लक्षात घ्या की वयवर्ष 36ला गुरु हा सप्तमातून जाणार आहे, एवढं नक्की. हो सर. हो सर, हा बरोबर आहे. मोठा फॅक्टर आहे की तिसरं हा. राऊंड चालू होत आहे आणि हा. शनीची पण लग्नावर दृष्टी आहे, त्यामुळे प्रशासकीय ह्याच्यासाठी तिला निश्चित संधी आहे आता. Yes. आता ह्या वर्षी मॅडम काय झालंय की गुरु जसं वृषभ राशीमध्ये प्रवेश केला त्यानंतर षष्ठ स्थानामध्ये गुरु असल्यामुळे जबाबदाऱ्या जास्ती वाढल्या. म्हणजे डिपार्टमेंट चेंज करणं, आणि दशमावर त्याची दृष्टी आहे गुरुची, काम त्रिकोणातला आहे ना तो, म्हणजे अर्थ त्रिकोणात आहे, सॉरी. मग अशा वेळेला त्या ठिकाणी चंद्रावरती योग आला, प्रमोशन झालं. आता प्रमोशन सरकारमध्ये नियमानुसार होतं, त्यात काही हे नाहीये, पण पुढे जाऊन IASच्या दरम्यान किंवा IRS म्हणा त्या ठिकाणी तिथे जातक संधी घेऊ, लाभ मिळवू शकतो का, असा हो. विचार आहे. तर तुम्ही काय म्हणाल? सर, 3 मे 2027 पर्यंत यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अकॉर्डिंग टू महादशा, बरोबर आहे. हा दशा, अंतर्दशा आणि 3 मे 2027 पर्यंत प्रत्यंतर दशा पण सूर्याचीच आहे. बरोबर आहे. पण आता त्या ठिकाणी परीक्षा देणं, दरवर्षी परीक्षा देऊ शकतो आपण, तसा काही भाग नाही. अजून 2 वर्ष, म्हणजे 1 वर्ष फेल गेलं तर दुसऱ्या वर्षी पण संधी आहे, नाही असं नाही. त्यानंतर तिथे ग्रहस्थिती काय असेल. आता मेनेला शनी येणार त्यावेळेला, हे लक्षात घ्या. हो. 2027 ला पण शनी कुठे असणार, मेनेला असणार, मेनेलाच रेवती असणार. नक्षत्रात असणार, हम्म. नाही का. होय. आणि हो, लग्नावरती अडीच त्याचे लग्नावर त्याची 10वी दृष्टी असणार. षष्टावरती शनीची दृष्टी असेल, जर IAS किंवा IRS याची जर परीक्षा देऊन जर लालबत्ती मिळणार असेल तर षष्टावरती गोचरीचा शनी दृष्टीने पाहिल, दशमावरती पाहिल, शनीचा पाहिल, तर त्यावेळेला त्या जबाबदाऱ्या त्यांना सांभाळाव्या लागतील का, त्या मिळतील. माझं त्याच्यामध्ये ट्रेनिंग असतं वगैरे, हा जो भाग आहे तो येतो, तो प्रशिक्षण वगैरे सरकारचे नियम असतात त्याप्रमाणे
त्याला ते फॉलोअप करावे लागतात. त्याच्यामध्ये आपण काय हस्तक्षेप करू शकत नाही, ज्योतिष काही करू शकत नाही, किंवा घरचे पण काही करू शकत नाही. पण ही व्यक्ती पत्रिका मांडण्याचा मुख्य कारण म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये हे सगळं यश संपादन करणे. आपल्याला वाटतं की परदेशामध्ये गेल्यानंतर, पण आमच्याकडे नरसी मुंजी नावाचं जे कॉलेज आहे मिठीबाई कॉलेजच्या समोर, ते अतिउत्तम आहे. त्याची शाखा अहमदाबादमध्ये सुद्धा आहे. आणि ते फक्त त्या ठिकाणी फायनान्स मध्ये जे बँकिंग मध्ये जे फार मोठ्या पदावरती विराजमान असणारे लोक जे आहेत ते इथूनच चांगल्यापैकी प्रगती करून निघालेले आहेत. तर तेव्हा गोचर जर तुम्ही पाहाल, तर काय पुढे प्रमोशन मिळणं किंवा आणखी काही हस्तगत म्हणजे तिथे मिळवणं, तर त्या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर शनी कुठे येणार आहे? मीनेला. त्यावेळेला गुरु कुठे असणार आहे? तर मिथुनेला, नाही का? होय. जुलै हो. महिन्यामध्ये जाईल ना तिथे. हम्म. हो. हा. म्हणजे हो, सर. तो योग होऊ शकतो 2025चा, मार्च ऑनवर्ड्स आणि जुलै ऑनवर्ड्स. आता त्या दरम्यान शनी आणि गुरु, जेव्हा शनी मीन राशीमध्ये येईल त्यावेळेला गुरु षष्ठस्थानामध्येच असणार आणि तो दशमावरती योग करतोय. आणि चंद्रावरती दशमाधिपती जो आहे म्हणजे तो बुध आहे, पण दशमावरती गुरुची दृष्टी आहे. तर त्या दरम्यान त्या काळामध्ये जिथे आता ऋषभेलाच गुरु जुलै महिन्यापर्यंत आहे, तर त्यावेळेला जर समजा परीक्षा जर तिथे तारीख निघाली तर आत्ताच आपण तिथे सहभागी व्हायला सांगूया का नाही सांगायचं? प्रवेश घ्या. चालेल. सर सांगितलं पाहिजे. चालेल. बरोबर आहे का? सांगितलं पाहिजे आपण त्याला. येस. म्हणजे त्या ठिकाणी असं आपण जर बघितलं तर परीक्षा द्यायला हरकत नाही. दुसरा पाठ सांगतो, आणखी थोडस पुढे जाऊया. ज्या वेळेला गुरु हा अष्टमातून जाणार आहे त्यावेळेला धनु लग्नाला तो उच्चीचा होणार आहे, होय. लक्षात घ्या, हो. हो सर. नाही का? हम्म. आणि त्यावेळेला बरोबर त्या ठिकाणी चतुर्थ स्थानावरती योग होणार आहे आणि मंगळावरती राजयोग होणार आहे. आणि तो मंगळ हा धाडसी आहे, पंचमाधिपती आहे. धनु लग्नाला तो पंचमाधिपती आहे, त्रिकोणाचा कारक आहे ना तो होय. तिकडे. हो म्हणजे सर. असं वाटतंय का, जर समजा आपण पुढचं कॅल्क्युलेशन करायला गेलो तर त्या ठिकाणी त्या जातकाला अशा वेळेला गुरु जर कर्केला आला तर तेव्हा त्या ठिकाणी ती गोष्ट प्राप्त होऊ शकते का? ती पदवी म्हणा, काय असेल ते. होईल ना होय सर. सर. 100% फक्त होतं. सर तिथं असलेला केतू कसा फळ देईल सर? नाही, केतूच्या बाबतीमध्ये गुरु आणि केतूचं नातं भिन्न आहे, पण तरी सुद्धा काही अडचणी येतील. पण जर समजा परीक्षा, कसं असतं मॅडम, दोन पार्ट आहे. परीक्षा अगोदर होऊन गेली, हा बरोबर. कळलं की नाही? त्याच्यानंतर गुरु हो सर. पुन्हा भाग्यात येणार आहे. हो. गुरुची चाल जी आहे ती पुढे पुन्हा भाग्यात येणार भाग्यात येणार. हो. आणि लग्नावरती योग करणार. हो. आता कदाचित त्या ठिकाणी केतुयुक्त गुरु असेल आणि त्या ठिकाणी जर समजा रिझल्ट पॉझिटिव्ह आला हा. तर ट्रेनिंगसाठी म्हणून बाहेर गावी जावं लागतं, एकाकी राहावं लागतं, या सगळ्या गोष्टी बरोबर. होतात. होय आणि सर. तसं जी स्वतःची जी काही घरची व्यवस्था आहे तरी फायनान्शियल फार साऊंड आहे. म्हणजे ते ओके. जिथे ट्रेनिंग जाते तिथे 4-6 महिन्याचं घर पण घेऊन चांगल्यापैकी सपोर्टिंग लाईफ करू शकतात. पण आता भाग असा आहे की अनेक वेळा प्रयत्न आई वडिलांनी केले, पण मुलगी म्हणते की मला लग्नाच्या बाबतीत तुम्ही काही बोलूच नका, मी लग्न कधीही करू शकते. बरोबर. आधी त्यामुळे चंद्रामुळे करिअरला केमधून इम्पॉर्टन्स योग त्यांनी झालाय जास्त ना, दिलं. yes. त्याच्यामुळे एकटं राहायची तशी इच्छा असेल ना. हा, काही असू सर, म्हणजे तिथे हो. कसं आहे, हे जग आहे ना मॅडम, आधुनिक आहे. हो. एखाद्या गावामध्ये नाही, मुलीचं 19-18 वर्षी लग्न झालं नाही तर वडील चिंतेत असतात. नाही, चंद्राचा ते केमद्रुम योग झालाय ना, त्याच्यामुळे त्या मुलीची मानसिकताच तशी बनलेली आहे. नाही, केमुंद्र योग असा हा म्हणता येणार नाही. कसं आहे मॅडम, बघा पुढे तरी ग्रह आहे ना. हो आहे ना, मंगळ आहे आणि हो, तो. मंगळ हा. आहे पुढे, पण मंगळ पण म्हणजे शुभ ग्रहाचा पण नाही ना धरत सर. जरी पाप, मला असं सांगा मॅडम, पापग्रह हा, जर स्ट्रॉंग असतील असा आपण एक विचार केला, आता लग्नी हा. सूर्य पापग्रह आहे, शनी पापग्रह आहे, हो.
नाही का? हो सर. तिथे हर्षल आणि नेपच्यून पण आहेत सर लग्नात. बरं ठीक आहे. मग आता ते पापग्रह समजूया का शुभग्रह समजूया? त्या नाही, ठिकाणी स्ट्रॉंग ग्रह आहेत सगळे. मला तेच म्हणायचं आहे हा. की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर समजा असे ग्रह असतील तर त्याला तिकडची जी एनर्जी असते ती एनर्जी त्याला काम करणार आहे ना. आपल्याकडे जर हो पेट्रोल सर. असेल तर गाडी चालेल, जर एनर्जीच नसेल तर कसं होणार? म्हणून लग्न स्थानामध्ये असणारे ग्रह किंवा दशम स्थानामध्ये असणारे ग्रह हे तुमचं करिअरची हे निवडतात, कपॅसिटी हो. काय हो बरोबर. हो, बरोबर. कळलं का? मग तिथे हो सर. तुम्ही विचार करा की बाबा या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी ज्या मिळाल्यात, आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे लग्नी नेपच्यून हर्षल दोघंही आहेत, अवश्य त्याचा विचार करावा. आता इथे मी का मांडत नाही ह्याला कारण अशी आहेत की ह्या ग्रहांचा आता जर विचार करायला गेलो आपण तर ती पत्रिका हो सर. पूर्ण वाचता येत नाही. पण हो लॉजिकली बरोबर. जर समजा तुम्ही स्वतःहून जर प्रयत्न केला आणि हो तुमचं सर. मत जरी ठरवलं तरी त्याच्यामध्ये हरकत नाही. ओके सर. ओके. आणि ते ग्रह वाईटच करतायत असा हा जो आपला गैरसमज आहे तो काढून टाकावा. हा, कधी कधी एखाद्या हर्षल सारख्या ग्रहाचं मंगळाशी जमत नाही, त्यावेळेला कदाचित वादविवाद वगैरे होतात. पण हर्षलचं शनीचं जमेल, हर्षल गुरुचं जमेल, पण गुरु हर्षलच्या तुलनात्मक ग्रह नाहीये. हो. कळलं ओके. का? हो तर हो. हर्षलचे विचार आधुनिक आहेत, कधी कधी तो नास्तिक पण आहे. हो. आणि गुरु हा नास्तिक नाही आहे, गुरु त्या नाही. ठिकाणी धर्मपालन करणार आहे. हर्षल तसा नाही. नाही. हो बरोबर. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. समजा उद्या चंद्र हर्षलची युती आहे तर त्या ठिकाणी चंद्र हा काहीतरी दीर्घ विचारामध्ये जाऊ शकतो, कारण त्याचा अच्छा. सोबती संशोधनामध्ये जाऊ शकतो, शोध हो घेऊ हो. शकतो. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला रिसर्च करायचा असेल तर तुम्हाला हर्षलची आवश्यकता आहे. जी काय हो आता ना. आधुनिकता वगैरे आपल्याकडे येणार आहे तर त्या हर्षलशिवाय त्या मिळू शकणार नाहीत. कळलं का? मग तसं हो सर. तुम्हाला त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. मी त्याला नाकारत नाही, फक्त एवढंच आहे की हर्षल नेपच्यून जर आता मी याच्यामध्ये तिथे हे बघितलं तर फलादेश करताना आता जेवढा अवधी मिळतो मग परत सेकंड टाइम हीच पत्रिका मांडावी लागते. कारण दरवेळेला आपल्याकडे नवीन पत्रिका असते, नवीन कार्यक्रम असतात, तर त्यावेळेला ही पत्रिका आपल्याला कम्प्लीट करायची. एनिवे, नाही, त्याचा हर्षलचा विचार विषय करायचा म्हणून नाही, मी जस्ट सांगितलं सर असं. नाही, मी पुढे नाही म्हणतो, मी काही अपोज केला नाही तुम्हाला. मी म्हटलं येस इट इज, नाही नाही. यू कॅन, तुम्ही सर्वांनी सर्व करू शकता, असं काही नाहीये. पण पत्रिका ह्या पदावरती जाण्याकरता किती योग्य आहे आणि ते स्वतःच्या हिमतीवरती, म्हणजे असं काही हे नाहीये की बाबा फार मोठे कोर्स लावल्यात 2 लाखाचे, 5 लाखाचे, लाखाचे, बिलकुल नाही. अभ्यास एके अभ्यास आणि स्वतंत्र, म्हणजे घरची स्थिती चांगलीच आहे अजूनपर्यंत. कळलं का? हो सर. पण तरी सुद्धा कुटुंबाला कुठल्याही तऱ्हेचा जास्ती खर्च करायला न लावता, कसं आहे, काही काही कॉलेजमध्ये तुम्हाला एकदा ऍडमिशन मिळालं ना मॅडम की नंतर सगळी व्यवस्था व्यवस्थित होते. फक्त ऍडमिशन मिळणं आणि ते पर्सेंटेज काढणं हे तुम्हाला 12वीला फार महत्वाचं असतं. हो नक्कीच. मग ते त्याने मिळवलं म्हणजे हो माणसाने सर. कॉन्सन्ट्रेट कुठे करावं, 10वीला करावं, 12वीला करावं, का BA झाल्यानंतर IAS ला करावं, का IPS ला ते करावं का? 12वीच असतं, 12वीच्या ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. येस. मग 12वी ठरवते की कॉमर्स करायचं का, सायन्स करायचंय का, आणखी काय करायचंय, हो नाही का? बरोबर. हो बरोबर आहे सर. जसं BA केलं तर BA चा मनुष्य फार हुशार असतो, कारण त्याला भरपूर लिहायला लागतं. म्हणून प्रशासनामध्ये BA केलेल्या लोकांना जास्ती संधी मिळते, लगेच होतात. कॉमर्स केल्यानंतर कॉमर्सला तुम्हाला वाणिज्य असतं, जे काही खातं असतं त्याच्याची योजना. सायन्स केलं तर नंबर ऑफ गोष्टी आहेत. सायन्समध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता, मेडिकलला पण जाऊ शकता, नाही असं नाही. हो हो. पण इथे लग्न जे आहे हे धनु आहे, रिलेटेड फायनान्स. धनु लग्न हे आर्थिक नियोजन करणारं लग्न आहे, असं ज्याला हो प्लॅनिंग बरोबर. डिपार्टमेंट म्हणतो आपण. हम्म. आर्थिक व्यवस्था करणे वगैरे वगैरे. कळलं का? हो सर. बर, आणखी तुमचे काय विचार आहेत? काय वाटतं, पत्रिका
किती बघा लगेच तुम्हाला कळली पाहिजे. आता आता जास्त तुम्ही तर फार हुशार झालेले आहात सगळेजण. तुम्हाला पत्रिका ज्या आहेत त्या लगेच कळल्या पाहिजेत की याची कपॅसिटी काय आहे या पत्रिकेची. सर बोलू मी मिसेस हा बोला ना, अ, बोला बोला. तर 2-2.5 वर्षांनी जसं तुम्ही म्हणताय की शनी पण मीनेमध्ये येणार आहे आणि त्यावेळी ना मंगळ सुद्धा आत्ता कर्केत आहे पण मग तो दशमात येईल. त्यामुळे तो सुद्धा काळ एकदम चांगला असणार दशमात आल्यामुळे. कारण तो पुन्हा तिथे स्थान म्हणजे गोचरीचा मंगळ. हम्म. त्यामुळे त्याचाही फायदा होऊ शकेल ना. हा आता कसं आहे मॅडम की बघा, मिनेला जेव्हा शनी येईल, आता मिथुनेला मंगळ वक्री आहे हो. आत्ता सध्या, हो नाही का. होय. आता तिथून जेव्हा तो प्रवास सुरू करेल तेव्हा तो दशमात येईल, त्यावेळेला शनी मंगळ समसप्त योगात असणार एवढं नक्की. हा. आणि शनी मार्च 29ला आल्यानंतर तिकडे 2.5 वर्ष चांगल्यापैकी ठाम गादी सांभाळणार आहे. ती शनीची गादी हलवू शकत नाही लॉंग टर्म. कळलं. बरोबर. हा. तिथे मंगळ समजा आला किती 1 महिना, त्यावेळेला मंगळ रेग्युलर असेल 40 दिवस 35 दिवस नाही का. होय. गतीवरती अवलंबून आहे. हो हो. मॅडम कुठल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो तिथे मंगळ? आता 26 जुलैला 26 जुलैला. कन्येमध्ये 26 जुलैला याच्यामध्ये आहे का? 28 जुलैला कन्येत येईल. मग 28 जुलैला कन्येमध्ये आला तर 1 महिना साधारण राहील, म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत. 13 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे त्या ठिकाणी सूर्य जवळ असणार सिंह राशीला, त्याशिवाय त्याला चाल मिळणार नाही, नाही का. हो बरोबर. म्हणजे मंगळ सूर्याची युती असणार. त्याच्यानंतर मंगळ पुढे जाणार का परत रवीच्या मागे असणार? पुढे जाईल. मागे असेल सर. मागे म्हणजे कर्केला असणार का सिंहेला असणार? बघा ऑगस्ट सर 28 महिन्यामध्ये. जुलैला तर कर्केमध्ये आहे सर. मग त्याच्यानंतर पुढे जाणार सिंहेमध्ये. हो हो. त्यावेळेला रवी सूर्य सुद्धा सिंह राशीमध्ये 15 ऑगस्टला येईल, हो हो. नाही का. मग त्यावेळेला सर. मंगळ सूर्याची युती ही सिंह राशीला असेल. नाही सर. नाही. मंगळ पुढे जातोय कन्येमध्ये तेव्हा. मग आता बघा, तुम्ही जो थोडासा विचार केला तर सूर्याची आणि मंगळाची गाठभेट ही साधारणतः जुलै महिन्यामध्ये कर्क राशीत होते का? जुलै महिन्याच्या 30 तारीख किंवा 1 ऑगस्टच्या दरम्यान. नाही मग जुलैमध्ये मंगळ नाही सर. सिंहेत जाणार ना. मंगळ कुठे असणार? सिंहेत असणार. सिंहेत. आणि रवी कर्के. रवी कर्केला. मिथुनेत. बरं. हा हा नाही नाही, कर्केला म्हणजे अष्टम स्थानात. हा 15 जुलै नंतर कर्केत असणार रवी. 15 जुलैला कर्केमध्ये असणार. मग आता मला मॅडम मंगळ हा पुढे कसा सटकला? कारण काय? म्हणजे असा रवीच्या मागे आता मंगळ जसा मिथुन राशीमध्ये आहे. मंगळ आता पुढे जसा जातो तसा तो मार्गी झाला ना. तो पुढे पुढेच जाणार ना आता मंगळ. बरोबर आहे, पण तरी सुद्धा तो रवीच्या पुढे कसा जायला लागला? सहसा रवी मंगळ हे जवळपासच मध्ये असतात, पण लगेच तो पुढे का गेला? तर त्याला कारण काय की मंगळाची गती जी आहे ती त्या राशीमध्ये वाढ झाली असेल, म्हणून तो रवीला ओलांडून पुढे गेला, नाही का. आणि नंतर हो तो सर. कन्येमध्ये आला. हो सर. कन्येमध्ये आला असं. बर. आता मंगळ शनी समसप्तक योगात कन्या राशीला येणार एवढं नक्की. त्यावेळेला मंगळ हा पंचमेश आहे, तर त्यावेळेला ताण निर्माण होईल, हे पण तेवढंच आहे, काही कमी नाही. आता याच्यामध्ये जर समजा विचार आपण केला तर विवाहाचा योग केव्हा येईल असं जर आपण विचार केला तर असं वाटतं का की सिंह राशीला गुरु गेल्यानंतर विवाहाचा योग संभवतोय बुधावरती योग केल्यावर? काय सर वाटतं? मिथुनेत गेल्यावर नाही का मिथुनेमध्ये योग गिरू होणार सर? गेल्यावरती होईल सर.
नाही, सीमेला गेल्यानंतर मिथुनेमध्ये नाही, मिथुन नाही, मिथुनेमध्ये आता जाणार. यावर्षी तर हो, लग्नाची मग तेव्हा शक्यता. होईल ना सर, कारण मी काय म्हटलं, त्या मुलीने सांगितलेलं आहे, माझं जोपर्यंत करिअर होणार नाही, माझे अम्बिशन्स जे आहेत, मग यदाकदाचित पास नाही झाले तरी सुद्धा सिंह राशीमध्ये जेव्हा गुरु जाईल त्या दरम्यान त्या ठिकाणी लग्नावरती सप्तमाधिपतीवरती गुरुचा पूर्ण योग असेल, नाही का? हो हो सर. सर, होय सर, तिने जर ती बरोबर आहे. अट घातलेली असेल तर मग बरोबर आहे सर. ती अट जर नसती तर आता मिथुनीमध्ये गुरु गेल्यानंतर झालं असतं ना सर, असं आपण म्हणू अट शकतो म्हणजे ना. अट म्हणजे इच्छा. हा, म्हणजे तेच की इच्छा तिनं व्यक्त केली म्हणून. ती जर नसती तर मिथुनीमध्ये गुरु असताना योग होता ना सर. नाही, आता कारण काय गमत शनीची पण आहे. 10वी दृष्टी लग्नावर आहे ना, आणि गुरुची पण म्हणजे सप्तमेशावरती आणि ही लग्नावरती. जर त्याच्यामुळे इच्छा मिथुनीत गेल्यावरती योग येऊ शकतो सर, नाही, पण इच्छा तिची जर इच्छा व्यक्त नसेल तर नाही केली करणार. इच्छा जर व्यक्त केली तर ती उद्या पण लग्न करू शकते, नाही करू शकत का? हो हो, करू शकते, बरोबर. होय आता सर. बघा, आता सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आता जेव्हा एखादी व्यक्ती एका लेवलला काम करते, विचारधारा तशी असते. कधी कधी काही मुली लग्नाचा विचार का करत नाही, कारण तशा बुद्धिमत्तेची व्यक्ती तिला सापडत नाही. वेवलाईन, विचारधारा फार महत्वाची असते. मग उच्च शिक्षित असणारे काही लोक ठरवतात की आपल्याला काय केलं पाहिजे, किंवा तसा पद्धतीचा तसा उच्च शिक्षित मुलगा त्यावेळेला उपलब्ध असणं आवश्यक आहे का नाही. त्याला वय काय असेल मुलीचं? आज किती आहे? 38 क्रॉस केली असती तिने जेव्हा 38 हो. तेव्हा. म्हणजे मुलगा 40चा पाहिजे. हो. हो. मग अशाच वेळेला जर त्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या लेवलची जर जोपर्यंत पत्नी मिळत नाही तोपर्यंत तो लग्नाचा विचार सुद्धा करत नाही. त्याला कारण अशी असू शकतात. लग्न कोणाशी करून चालत नाही. आणि सर, लग्नी असलेला शनी सुद्धा तसं बघायला गेलं तर उशिरा लग्नाला कारणीभूत तो पण तेवढाच आहे ना वय सर. वर्ष 36. हो सर. बरं, आता दुसरा भाग मॅडम तुम्हाला सांगतो. लग्नी शनी आहे, लग्नी बुध सुद्धा आहे, लग्नी रवी सुद्धा आहे. सप्तमाधिपती आपण जर केंद्रातले 2 पकडले, एक दशमाधिपती आणि एक सप्तमाधिपती बुध आहे, आणि तो चांगल्या ह्याच्यामध्ये आहे. हो पतीची निवड कशी केली जाईल, त्याचं प्रोफेशन काय असेल, किंवा तो कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असेल, तर सरकारी क्षेत्राशी संबंधितच कार्यरत असणाऱ्या व्यक्तीशीच जास्तीत जास्त विवाह होण्याची संधी किंवा शक्यता दर्शवली जाते. बघा, हो सर. हो सर. आणि असे बरेचसे जोडीदार आहेत की ते एकमेकाची निवड करतेवेळी तशाच पद्धतीच्या व्यक्तीशी विवाहबद्ध होतात. अशी तुम्हाला भरपूर उदाहरणं मिळतील. ते मुलं बी तिन्ही नसायला ग्रहांची पाहिजे. दृष्टी पण सर असल्यावर सप्तमावरती सर आहे ना. 36व्या वर्षी लग्न अशा मला 2-3 पत्रिका आलेल्या. लग्नी शनी हा. असतं तेव्हा 36व्या वर्षीच लग्न बरोबर होतं. म्हणजे उशिराच योग होतो. आणि जसं तुम्ही म्हणालात सर, सिंहेत गेल्यावर कदाचित लग्न होईल. आपण नेहमी सांगता की शनी आणि गुरु हे 2 ग्रह लग्नासाठी. तोपर्यंत शनी पण पुढे सरकेल आणि शनीची सप्तम स्थानावर दृष्टी येईल. त्याला सप्तमात म्हणजे पंचमात शनी असेल. हो, पंचमात शनी असेल जेव्हा सिंहेत गुरु जाईल तेव्हा. म्हणजे ते दोन्ही ग्रह त्या दृष्टीने सुद्धा अनुकूल होऊ शकतात त्यांना. म्हणजे तो काळ आहे तो 2031च्या जवळपासचा असेल का 30च्या जवळचा असेल का 29ला. बघा, 29, 30, 31 ह्या दरम्यान शनी महाराज जे आहेत हे पूर्णपणे मेष राशीमध्ये असतील. जसं 69, 70, 71 कळलं. हो सर. हो. 68 साली पण हा योग होता, पण थोड्या काळाकरता होता. परत शनी त्या ठिकाणी मेषला येईल. पण 69, 70, 71 या 3 वर्षामध्ये शनी तुम्हाला मेष राशीमध्येच आढळेल. हो, 70, 71, 69, 70ला मेषेतच होता शनी. मग आता मूळचा शनी लग्नी आहे
आता कॅल्क्युलेशन बघा कसं करायचं. मूळचा शनी लग्नी आहे. पंचम स्थान पर्यंत येण्यासाठी 2.5 × 5 करा, किती 10.5 वर्ष होतात. हो सर. हो सर. 12.5 वर्ष. 12.5. 12.5 होतात सर. 12.5. आता हो. आपण 12 वर्ष पकडू, 11 वर्ष पकडू, बरोबर आहे. हो. म्हणजे मूळच्या शनीला 11 वर्षाच्या नंतर पंचमात शनी येईल, त्याच्यानंतर विवाह होण्याची शक्यता दाट आहे. हो. हो सर. म्हणजे का? 29 मध्ये. हो हा, सर. 29-30 मध्ये. हो, 29. 29-30 मध्ये. सर एप्रिल 2028 ला आहेत सर तसे. शनी मेषेत आहे आणि गुरु सिंहेत आहे. म्हणजे मी मगाशी 68 सांगितलं तुम्हाला. हो. 16 बोललो ना, 28 ला 68 मध्ये सुद्धा. हा, हा, मग हो, हो. 68 68 आणि 28, 30 हा. बरोबर सर. 60 वर्ष झालं ना ते. हो. हो, हो. सर. गुरु 2026 ला 31 ऑक्टोबरला येणार आहे. 2026 31 ऑक्टोबर म्हणजे 27च्या दरम्यान तिथे मेष राशीमध्ये 27. विराजमान होणार. 27 साली ना? कोणत्या साली मॅडम? जून 27 ला शनी 2026 ला. मेषात येतोय हा, आणि मग परत आणि मीनेत जाणार. 26/6/27 ला गुरु सिंहेत येतोय. हा, परत शनी त्या ठिकाणी परत मीनेत जाणार. हो, मीनेत जाणार आहे. जाणार नाही का? हो. होय सर, शनी वक्री आहे त्यावेळेला. हो. शनी मागे हो जाईल. बरं, आता काय आहे गंमत की अश्विनी नक्षत्रामध्ये आल्यानंतर परत तो रेट्रोग्रेड होऊन रेवती नक्षत्रामध्ये जाणार आणि पुन्हा रिस्टार्ट करेल आणि त्यावेळेला परत पंचमातून तो रेग्युलर होईल आणि अश्विनी नक्षत्र पूर्ण करेल 3 चरणाचं. त्या दरम्यान लग्न होण्याची शक्यता आहे. असा काळ आपल्याला सुचवायचा आहे. पण परत आपण पुढे जाऊया की मूळ पत्रिकेच्या आधारावरती तिचं करिअर, तिची प्रगती, तिचा विकास, तिचा अभ्यास, ती सरकारी नोकरी, तिचं सगळं एंटायर जे लाईफ आहे ते आपण प्रथम स्थानाला जास्ती महत्व द्यायचं का नाही द्यायचं सांगा. हो सर, प्रथम हो, स्थानामुळेच तर नक्कीच सगळं द्यायचं तिचं सर. दिलं झालंय ना, पाहिजे. सगळं करिअर आणि शिक्षण हा. त्याच्यातल्या ग्रहांमुळेच झालेलं आहे. येस, म्हणजे ग्रह ह्या ठिकाणी फार महत्वाची विचार करतात. ग्रहाचे आपल्याला सपोर्टिंग आहे. आता मध्ये थोड्याशा गोष्टी होत असतात. काही वेळेला काही मानसिक काही तणाव येतो, ताण येतो, वरिष्ठांचे काही बोलणे ऐकावे लागतात. नोकरी म्हटलं की अशा गोष्टी होतात, घरात पण होतात, त्यात काही हे नाहीये. पण मूळ पत्रिका ही किती स्ट्रॉंग आहे आणि त्यात आपला विषय पुष्कर नवमाशाचा असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत किंवा त्याला यश मिळालेलं आहे ते अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन, इज इट राईट ऑर रॉंग? राईट. बरोबर आहे ना? नक्कीच ही सर. पत्रिकेची प्रगती, पत्रिकेला एखाद्या व्यक्तीला जर आपल्याकडे एखादी व्यक्ती आली तर त्याला तुम्ही कशा माध्यमातून तिथे त्याच्या ज्या जीवनातील जो लेखाजोखा आहे, प्रगती आहे, ती कशी सांगाल? तर त्याला परिस्थिती ग्रहांची आहे. नुसता 12 स्थानात मंगळ आहे मग तुमच्या लग्नामध्ये असं होईल एवढंच वाक्य नाही. जीवन पूर्ण, समजा ही पत्रिका वयाच्या 10व्या वर्षी आली असते त्या जातकाच्या, तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फ्युचर एस्टिमेट करता आलं पाहिजे. तेव्हा ह्या जीवनामध्ये काय करू शकेल? करिअर नाही. ओरिएंटेड आहे ना, म्हणजे येस, पत्रिका पूर्णपणे. करिअरच आहे. सर 1 मार्च 2028 ला गुरु सिंहेत येतोय आणि शनी मेषेत जातोय सर. 1 मार्च 2028 ला. हो, गुरु हा. वक्री आहे त्यावेळेला. कन्येतून तो सिंहेत येतोय आणि शनी मेषेत जातोय. म्हणजे 68 आणि 28 60 वर्ष होतात ना. हो. मग परत मीनेत जाणार तो. हो, आणि मग परत म्हणजे तो रिस्टार्ट. एक काळ. हो हो. आता जलतत्वाचे आणि अग्नितत्वाचे जे शनीचे जे नियम आहेत ते निश्चितच लक्षात ठेवावे. जसं वृश्चिक धनु, कळलं, कर्क सिंह, जलराशी, अग्निराशी ह्याच्यातला जो काही भाग आहे तर ते आकाशच तसं आहे, त्याला आपण काही करू शकत नाही.
काय वाटतं, युअर ओपिनियन? खगोल तसा तर आहे. IAS झाल्यानंतरच ही लग्न करेल. आणि गुरु बुधचा राशी परिवर्तन योग पण आहे. बरोबर. पण मूळ पत्रिका तुम्हाला कर्मधर्म योग हा जो लग्नी दिसतोय का, हा पहिला भाग. दिसतोय ना. म्हणजे तो चांगला आहे का वाईट आहे? चांगलं आहे. चांगला आहे. चांगला आहे सर. करिअर आता चांगलाच आहे सर. ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये दुसरा पार्ट जो आहे, आपण ज्याला प्रिव्हियस कर्म ज्याला म्हणतो, पूर्वकर्म. कर्मधर्म योग हा जो मुख्य गाभा काय आहे की पूर्वकर्म, कर्म आणि धर्म. आता यदा कदाचित आपल्या जीवनामध्ये येणारे अडथळे, प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात. ते कशामुळे होतात, त्याला कारण काय आहेत? आता हिच्या जीवनामध्ये पण अडथळे कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगतो. ही एकुलती एक मुलगी आहे, तिला बहीण नाहीये, तिला भाऊ नाहीये. ही एक कमतरता आहे की नाही? हो म्हणजे सर. ज्या कुटुंबात हो ती सर. जन्माला आली तिकडे तिला भावंड नाही. आई वडील पूर्णतः आधुनिक विचाराचे आहेत, त्याच्यामुळे दुसरं भावंड नाही. एका मुलीलाच चांगलं हुशार करायचं आणि चांगलं करिअर घडवायचं हा एकच उद्देश. पण तरी सुद्धा तिला कुठेतरी वाटतं की आपल्याला कोण नाहीये, म्हणजे ही कमतरता आहे. गॉट इट? हो सर. अशाही गोष्टी घडू शकतात. मारकस्थानाचं फलित असंही येऊ शकतं, नाही येऊ शकत असं नाही. मग गुरुची दृष्टी पराक्रमावरती आहे, तिथे भावंड पाहतात तर चुलत भावंड वगैरे, मावस भावंड अशी भरपूर गँग असते, पण सक्क भावंड नाही. बोला. तर बोला. तर ऍक्च्युली मला असा प्रश्न होता की आपलं आता म्हणणं झालं की जेव्हा शनी जेव्हा मेषेत येईल तेव्हा त्या मुलीचं लग्न होईल असं आता आपण डिस्कस केलं होतं. पण शनी हा त्याच्या नीच राशीत पण असणार त्यावेळेला, त्याचे कसे परिणाम मिळतील ह्या सगळ्या बाबतीमध्ये? सांगतो. असं आहे, शनीला नीच राशी का म्हटलं हे पहिला समजून घ्या. मेष राशीतला शनी कालपुरुषाच्या राशीमध्ये मेष राशी ही लग्नस्थानामध्ये येते, कळलं का? तर तिथे शनी महाराज कम्फर्टेबल नसतात, कारण ती पूर्व दिशेची रास आहे, उदित लग्न. कळलं? आणि शनी संध्याकाळचा कारक आहे, तर तो पश्चिमेला बलवान आहे असं सांगितलं. पण पश्चिमेला तो चांगलं फळ देईल असंही गॅरंटी नाही आहे. मग काय म्हणतात की दशमस्थान ही त्याची स्वतःची रास आहे, तिकडे तो चांगलं फळ देईल, म्हणजे दक्षिण दिशा आली, नाही का? तर हा भाग असा आहे की एक लक्षात घ्या, शनी जर समजा पंचम स्थानामध्ये आल्यानंतर तो विवाह करून देईल, त्याच्या नंतरच्या घडामोडी ज्या होणार आहेत त्या जातकाला तिथे त्या भोगाव्याच लागतात. मग ते ऋषभेला शनी येईल, मग सप्तमातून जाईल. शनीचं चक्र असंच आहे. आणि त्यावेळेला जर तुमची बुद्धिमत्ता चालली नाही, तुमचे विचार जर व्यवस्थित नसतील, तर काही वेळेला कधी कधी काही प्रसंगी असे काही प्रश्न उपस्थित होतील की जेणेकरून जातकाच्या नशिबात वैवाहिक जीवनाचं सुखच नसेल तरी सुद्धा काही गोष्ट होऊ शकते. कळलं? पण मग आपण सांगू शकतो का सर की आता चतुर्थातला शनी जेव्हा त्या षष्ठावर बघेल तेव्हा षष्ठ हे आपण रोगस्थान पण म्हणतो, तर नीचेतला शनी काहीतरी असं हेल्थ प्रॉब्लेम पण त्याच वेळेला देईल म्हणून लग्नानंतर इश्यूज होऊ निर्माण शकते, होऊ शकतं, होऊ शकतं, काही होऊ शकतं, नाही होणार असं काही नाहीये. आता जसं आपण बघितलं नाही का, त्या मुलीला वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून चष्मा आहे, कारण 2 डोळे पाहिले जातात, 12वं स्थान आणि धनस्थान. तर त्या ठिकाणी तिथे असणारा राहू, तिथे असणारा मंगळ यांनी तिला नेत्रदोष दिला. हे पण मायनस पॉइंट आहेत ना, कळलं की नाही? थँक्यू आता मग लोक काय म्हणतात, किंवा जास्ती अभ्यास केला, जास्ती वाचन केलं तर चष्मा लागला, हे निमित्त असतं. पण ग्रहस्थिती काय आहे बरोबर, हाही भाग आहे ना, तो पण त्यातलंच एक बरोबर. आपल्या जीवनातील प्रकार आहे तो, किंवा चष्मा का लागतो.
काही काही लोकांना 60व्या वर्षी चष्मा लागत नाही, आवश्यकता नसते. मग नंतर आवश्यकता असते किंवा अगोदरच लहानपणी चष्मा लागतो 8व्या-10व्या वर्षी. त्याला कारण ग्रह जे तिथे मोमेंट असतं तिथे काय पाहिलं जातं, कुठला अवयव पाहिला जातो हे सुद्धा पाहिलं पाहिजे. डावा डोळा, उजवा डोळा, Right. या सगळ्या गोष्टी आहेत. होय सर, जर पापग्रह असेल तर एक तिरळा डोळा एकच असतो कधी कधी, हे पण दिसून आलंय सर. लग्न आता हे स्त्री आणि पुरुषाचा वेगळा वेगळा बघितला जातो सर, उजवी डावी बाजू. हे बरोबर आहे का सर, का चुकीचं आहे सर? म्हणजे जी पुरुषाची बाजू नाही, उजवी उजवी बघितली जाते ती स्त्रीची डावी बघितली जाते, असंच असतं ना? नाही असं नाही. असं कुठलीही काही डावी नाहीये का? असो का बरं. उजवी, नाही नाही. एक पर्टिक्युलर अच्छा. एक व्यक्ती एक स्ट्रक्चर, मग त्याला हा. सगळे अंग जे आहेत, हृदय पुरुषाचं आणि बाईचं वेगवेगळं नसतं, ते उजव्या नाही, हाताला डोळ्याच्या गेलं. बाबतीत किंवा हात, असं ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे असं ज्यावेळेस शिकलं हो, मी त्यावेळेस. पण असंच ऐकलेलं आहे. हा, स्त्रियांचा जो डावा असतो तो पुरुषांचा उजवा, म्हणजे पुरुषाचा असं. उजवा असं हो म्हटलं हो, जातंय. मी पण नाही, असे मला म्हणूनच माहिती ते नाही. ते नाही, बरं कदाचित झालं तुम्ही हा मी पण गैरसमज असं दूर केला, ऐकलेलं ते आहे. बरं केलं सर. शास्त्री परीक्षेमध्ये कदाचित घेतला असेल विषय. कळलं का? नाही सर. हे शास्त्री तर परीक्षेमध्ये असे असे काही भंगार विषय शिकवले जातात. अगदी बेसिक आहे सर हे, तेव्हा ऐकलेलं आहे सर. नाही नाही, हे शास्त्री परीक्षेचा हा ठसा आहे. बरं झालं एक की तुम्ही हा समज दूर केलात सर, बरं झालं. नाही, कुलकर्णी तुम्हाला काय आठवतंय, शास्त्री परीक्षेमध्ये शिकवलेला विषय आहे का? हो सर, हो सर. हा, बस आता नमस्कार करतो इथून. सर एक बोलू. हा बोला. सर ऍक्च्युली ही मुलगी जर IAS वगैरे झाली आणि नंतर लग्न झालं तर कदाचित असंही होऊ शकतं की लग्न झालं तरी दुरावा राहील, म्हणजे बाकी असं काही नाही, पण हा, कारण त्यांची नाही, सतत बदली होणार आणि शी इज करिअर ओरिएंटेड, तर असा भागही येऊ शकतो त्याच्यात. हो हो, येऊ शकतो. येस, खरंय. स्टायलिश लोक आहेत. हा, वरच्या स्तरावरती जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेला जोडीदार ह्या व्यक्तीला किती किंमत असते, आय डाऊट. बरोबर. तिथे ते त्यांचं करिअर फार महत्वाचं आहे, त्यांची पोझिशन. हम्म, हम्म. असं आहे, असं होऊ आणि शकतं. आणि तसंही शुक्र राहू एकत्र आहेत म्हणजे तिला त्या दृष्टीने काही हे नाहीच हो आहे. हो, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, नो डाऊट आहे. लग्न होणं म्हणजे जीवन पूर्णपणे सार्थक झालं असं असं बिलकुल नाहीच आहे मत. बरोबर. असं नाही, राईट. असं नाही. तिथे काही ना काहीतरी घडामोडी, अडचणी या निर्माण होतात. 99% लोकांचा अनुभव असा आहे की कुठे होकार दिला असा भाग आहे. हम्म, हम्म. बरोबर. मग तिथे घटना घडतात, नाही घडत असं नाही आहे. आणि ते प्रत्येकाचं नशीब आहे वेगवेगळं. त्याच्याकरता वैवाहिक जीवन कार्यशाळा आहेत, त्या बघा. 12-14 लेक्चर्स आहेत, एकदम तुम्ही उत्तीर्ण व्हाल चांगल्यापैकी. हो सर, मी ऐकलंय ते खूप छान आहे. हो. खूपच छान आहे ते मार्गदर्शन आणि हे पण त्याच्यात तुम्ही खूप छान समजावून सांगितलंय. कसं आहे मॅडम, प्रत्येक विषय जेव्हा आपला असतो ना त्यावेळेला त्या विषयाशी सांगड घालूनच तो विषय तिथे त्या स्थानाशी आपण संबंध ठेवून मग फलादेश दिला पाहिजे. विषयाला फार महत्व आहे, कळलं? असं आहे. आणि हे त्या हा, बोला बोला बोला. नाही, ते तुमचे जे वैवाहिक जीवन कार्यशाळा आहे ना, ती खरोखरच अतिशय छान आहे आणि ते इतकं डोक्यात पक्क बसतं ना, त्यामुळे कुठली पत्रिका पाहिली की तुम्ही म्हणता तसं ते लगेच लक्ष जातं. त्या ज्या गोष्टी तुम्ही तिथे हं. स्पष्ट केलेल्या आहेत. तसं बघा थँक्यू. आता हे आपण जे पुष्कर नवमासाचं चालू केलं, शोधून शोधून पत्रिका घेतलेल्या आहेत त्या. म्हणजे आल्या होत्या त्या तारखा लक्षात होत्या. माझ्याकडे डायरी आहे अजूनही, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही नोंद करायचो तारीख आणि हे. त्यातलं थोडंसं पुष्कर नवमास आठवला म्हणून ते सांगितलं. आहेत बऱ्याच पत्रिका आहेत, गुरुच्या जास्ती आहेत. हा, पण गुरु ग्रह हा प्रभावशाली सांगितलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये जातक पारिजातकातलाच एक भाग आहे. हा. अगस्ती नाडीमध्ये सुद्धा आपण एक सिस्टम शिकणार आहोत. नाही, अगस्ती नाडी सुद्धा एक वेगळ्या तऱ्हेचा भाग आहे. अच्छा. सर, जशा बोला. आता मॅडम म्हणाल्या की वैवाहिक जीवनात विषयावरची कार्यशाळा ही खूप समृद्ध होती, त्याचाच जोडीला मी असंही म्हणेन की जेव्हा तुम्ही अष्टक वर्ग सर घेतलं,
अष्टक वर्ग. त्याची पण भरपूर लेक्चर्स झाली, जो 8 ते 10 लेक्चर्स आहेत ती हो, लेक्चर हो. सुद्धा आपल्याला पत्रिका वाचनासाठी आणि एकदम टू द पॉइंट येण्यासाठी खूपच सपोर्टिव्ह झालेली आहेत. वैवाहिक कार्यशाळा तर आहेच, पण अष्टक वर्ग जरी तुम्ही नजरेसमोर ठेवलं तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे, तरी सुद्धा आपण कन्क्लुजनवर येऊ शकतो. हे असं का? इतक्या तर अष्टक समृद्ध सगळ्या कार्यशाळा आहेत आपल्या. अष्टक वर्गावरती एवढ्या शिव्या खायला लागल्या आहेत तर लोकांच्या अष्टक वर्गाचे स्पेशालिटी बंद झाली. पण ते गुरु पण महागुरु छान आहेत सर. अष्टक वर्गाचं पण मी ऐकलंय तुमचं युट्यूब. खूपच छान आहेत. नाही पण किती फी घ्यावी? 3,000, 4,000, 7,000 रुपये 3 दिवसाला, 2 दिवसाला. शेवटी सगळी दुकानच बंद झाली ना. तुम्ही कशाला विचार करता सर त्याचा? विचार नाही करत. ते शिव्या घालतात तर तुम्हाला थोडी लागणार आहे ते काही शिव्याशाप नाही लागणार सर. तुम्ही चांगलंच कार्य करता त्याच्यामुळे ते बाकीच्यांचे just- इतके दुआ मिळणार आहे तुम्हाला आमच्यासारख्या तेच लोकांना. ना, मग शिव्याशाप लागणारच नाही सर तो. बरं ठीक आहे, कम टू पॉइंट. बोला, आणखी तुम्हाला काय वाटतं? तुमचा सुझाव काय आहे? कसं वाटतं? आता तुम्ही, मला वाटतं तुम्ही सगळेजण हुशार झालेले आहात, म्हणून नवीन नवीन शास्त्र आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर नवीन नवीन जे काही पत्रिका तुमच्या नजरेखालून गेलेल्या आहेत, तुम्हाला लगेच पत्रिकाचं जे काही कपॅसिटी आहे, ताकद आहे, ती तुम्हाला ओळखता येईल. पत्रिकेचं बळ किती आहे. आता आपण षोडश वर्ग पण केलेला आहे, षडवर्ग पण केलेला आहे. कळलं? सर मी आज पुष्कर नोमोसचा पहिलाच क्लास जॉईन केलाय, त्यामुळे मला समजत नाहीये. तुम्हाला मी सांगितलं नाडी जी सॉरी टेलिग्राम तुम्ही जॉईन करा. मी तुम्हाला पुष्कर नोमाचे सगळे व्याख्यान पाठवते का? आज जॉईन करते, मुलाला सांगते जॉईन व्हायला. ते 15 दिवस झाले, आज करतो उद्या करतो. मग मला येत नाही ना, अडाणी आहे ना मी, म्हणून. आता तुम्ही असं म्हणू नका, कुलकर्णी आहात तुम्ही. सर डाउनलोड करा, मी तुम्हाला पाठवून देईन सगळं. ओके ओके. बर, नेक्स्ट काय वाटतं? आणखी काय काय चेंजेस होते? म्हणजे लाईफचा हा जो पार्ट आहे बघा, परत सांगतो, वरचे ग्रह जे आहेत सगळे ग्रह ताकदीनिशी आहेत. मंगळ जरी 12व्या स्थानात असला, सप्तमावर त्याचा दृष्टी आहे, पराक्रमावर दृष्टी आहे, तिथे गुरु पण पाहतोय नाही का, 9व्या दृष्टीने बघा तुम्ही. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये जर बघितलं तर एखादा ग्रह आपल्या स्वतःच्या राशीला पाहत आहे तर त्याच्यामध्ये जास्ती बळ कोणाचं आहे? तर गुरुचं आहे. गुरु स्वतःच्या राशीला पाहतोय ना. हो सर. म्हणजे तो तिथे बळ निर्माण करणार. त्याला स्वतःची रास दिसते, तो त्या राशीवरती तिथे काही ना काही संस्कार करणार की नाही? करणार. असं आहे. आणखी नमस्कार सर. नमस्ते. हे लग्नच मूळ म्हणजे पुष्कर नवमांशात गेले आणि लग्नी असलेला शनी पण आणि प्लस लग्नी असलेला बुध, हे 3 पॉइंट मिळाले पुष्कर नवमांशाला. आणि बुध पण धनु नवमांशात आहे. त्यामुळे मग ह्यांचा वित्त क्षेत्राशी संबंध आला असं पण म्हणता येईल आपल्याला. आणि प्लस लग्नी सर तूळ नवमांश आलाय, तूळ नवमांशी शनी प्लस तिथे मंगळ, त्यामुळे ह्यांचा विवाहाकडे पण कल जरा कमी असून दशमेश बुध जो आपला करिअरसाठी आहे तो बुध चांगला धनु नवमांशात गेला, त्यामुळे ही पत्रिका अशा दिशेने हे झाली असेल, कन्वर्ट झाली असेल असं आपण आता इथे म्हणू शकतो. ह्या सगळ्या ह्याच्यानुसार दुसरा एक मुद्दा मॅडम बघा तुम्ही, की दशमावरती शनीची दृष्टी आहे. हो, म्हणून सरकारी क्षेत्र. हो हो सर. सरकारी, केंद्रीय सरकार आणि वाणिज्य, बुध सुद्धा जो आहे वाणिज्य खात्याचं हे आहे. वाणिज्य आणि दशमेश बुध शनी बरोबर आहे ना सर. येस. तर माणसाची इच्छा किंवा त्याचा कल, त्याचे विचार, त्याला मिळणारी संधी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला
अकॉर्डिंग टू प्लॅनेट पोझिशन, प्लॅनेटरी पोझिशननी वरती तुम्हाला तिथे विचार केला पाहिजे आणि करणं आवश्यक आहे. हो तसं सर, केलेलं आता आहे ते तर समजायला लागलं. म्हणजे आता ते आणि पुष्कर नवमांश अजूनच छान झालं. ते अजून ऍड झालं ते. खूप मस्त. नाहीतर आपलं शास्त्री तुम्ही म्हणता तसं काय डावा डोळा उजवा त्यात फारच कमी झालं होता. डावा डोळा उजवा डोळा, हो हो हो. काय लॉजिक होतं मला काही कळलं त्यांचं. माहित नाही सर, पण माहितीच पहिल्यापासून मी पण नव्हतं असंच आम्हाला पण ऐकलंय सर. सर. हो ना सर. हा काय आलं? नाही असंच आम्हाला सर पहिल्यापासून माहित ऐकलंय. नव्हतं. नाही, ठीक आहे, जाऊन तर आलात ना तुम्ही. बघा असं आहे की मी नाही म्हणत नाही. आता कवटेकर मॅडमना मी सांगितलं, पहिला 1 महिन्याची फी भरा आणि त्याला सांगा व्याजासहित पैसे देईन जर मला क्लास हो सर. आवडला तर, नाही का? पण हो उगाच सर. 10-12 हजार रुपये घालवू नका. वेस्ट ऑफ मनी. केली मी सर, चौकशी केली आहे. किती? 12,000 11,000. महिन्याची 11,000 फी आहे. भरणार व्याजासहित. हो. महिन्याची फी भरणार व्याजासहित. व्याजासहित. हो. विचार करतेय सर. मी तुम्हाला खरं सांगू मॅडम, हा सिम्पल सर. वे सांगतो. जो मला हा. आता शास्त्रीसाठी विचारतो ना, माझ्याकडे बरेच फोन हा. येतात, तुम्ही शास्त्री घेणार का? मी त्यांना बरं. काय सांगतो की तुम्ही पहिल्यांदा जो विषय, ज्या विषयाला तुम्ही बसणार आहात, हा. या वर्षी कुठला विषय आहे, हा एक पहिला भाग आहे. अच्छा, म्हणजे हा, या सिलेबस वर्षी समजतो कुठला, आधी. हा तो डिक्लेअर केला असेल ना पहिला, हा. त्याच्याशिवाय मनुष्य क्लास घेऊ शकणार नाही. नाही या वर्षी तर शक्यच नाहीये मला सर. नाही पुढच्या वर्षी नाही, विचार मी करेन. तुमचं नाही सांगत मॅडम, हो सर. मी काय सांगतो लोकांना, तुमचं नाही इन सांगत मी. जनरल सांगत होते. हो तो. हा हा बरोबर. समजा ह्या वर्षी कुठला विषय फिक्स केलेला आहे की नक्की केला आहे की कुठला विषय आहे, त्या विषयाच्या पत्रिका जमा करायच्या असतात. हे तर नक्की झालं. हो सर. त्या तुम्ही जमवलं. हो गणित तुमचं बेसिकच चांगलं असेल. हो. आणि आता परत तुम्हाला हे आतली बाब सांगतो. माझं हा आणि सर. त्यांचं बोलणं झालं, बऱ्याच वेळा झालं. त्यांना म्हटलं तुम्ही ह्या लोकांना नापास करता, परत परत बसवता, हे लोक मग किती वेळ फुकट घालवतात, एवढा लेबर जॉब करतात, तर तुम्ही असं का नाही करत की काठावरती पास करा आणि त्यांना पुढे जाऊ द्या ना. हो ना, कशा करता तर नापास करता? नाही, आता ते 80 ते 85% लोकांना पास करायला लागले. म्हणून मी चांगलं तुम्हाला आहे, म्हणजे मी सांगितलं. परीक्षा देईन तेव्हा होईल सर. हो, होईल होईल. चांगली नाही, गोष्ट ऐका आहे. ऐका, परत सांगतो विषय कुठला आहे. तो विषय, त्या 2 विषय आधी असतात, बघायचं. हो ओके. त्या विषयाच्या पत्रिका जमा करायच्या, त्याच्यावरती निबंध लिहायचा, तुमच्याकडे वेळ असतो आणि तो सबमिट करायचा. तुम्हाला कुठला क्लास लावायचा नाही 11-12 हजार रुपयाचा. बरं. ओके. 11-12 हजार करता करता तो 15 हजारावरती जातो. जात बरोबर. असेल. हो ना सर, बरोबर आहे. कळलं? आणि हो काही सर. प्रायव्हेट क्लास आहेत ते चटई क्लास आहेत. खाली बसा, नकली. डोकं खाली करा आणि लिहून घेत राहा. आपण पहिलीचा अभ्यास बालवाडीमध्ये करतो ना, तशी स्थिती असते. अच्छा. आणि ती पुण्यामध्ये आहे. पुण्यात ना. हो हो. बघायला कोणाला तरी पाहिजे. विचारून घ्या. आपल्या कुलकर्णी मॅडम आहेत ना, त्या सांगतील ना की ह्या वर्षी कुलकर्णी मॅडम कुठला विषय निवडलेला आहे, विषय कुठला आहे? नाही सर, काही कल्पना नाही सर ह्या वर्षीची. नाही, आपल्या त्या कुलकर्णी आहेत ना, अच्छा सायली अच्छा. कुलकर्णी. हा. हा. ओके ओके. त्या बसल्यात का परीक्षेला सर हा, यावर्षी? त्यांनी प्रवेश घेतलाय. अच्छा. मग त्यांना माहिती असेल ना सिलेबस, म्हणजे कुठला विषय आहे ते. विषय बाहेरून पण माहिती पडतो. मी चांदवडकरांना बघायला फोन पाहिजे. करतो किंवा यावर्षी विषय कुठला आहे सांगा. विवाह विलंब आहे सर, विवाह विलंब. विवाहाचा हे एकदम सोपा विषय आहे, हो अगदी एकदम विलंब. सोपा. सोपा आहे सर. आणि मी दुसरा जाहिरात करतो, हीच पत्रिका घ्या. ज्यांना शास्त्री हो ही परीक्षेला पत्रिका, आशा पत्रिका. विवाह विलंब ही का आजची असा आहे. पत्रिका उपयोगी पडेल. आणि एमडी डॉक्टर आहे सर, 3 पत्रिका एमडी डॉक्टरच्या. ठीक आहे, 10 आणतो. एमडी डॉक्टर. ओके. तर माझ्या एका मैत्रिणीची 3 मुलं आहेत, 3ही मुलं एमडी झालेत डॉक्टर. त्यांच्याच पत्रिका देऊन टाका. एक तर इथे सिरम बरं, इन्स्टिट्यूट मध्ये आता आहे ऐका, तो. दुसरा भाग असा आहे, मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कोणतरी फंटूस पत्रिका आणून देत आणि तुम्ही त्या मानता, चालेल का? नाही मग नाही ना तसं.
त्या माणसाला घेऊन येणार का 15 लोकांना? किती गर्दी होईल? हो अहो मी 10-12 लोकांना असंच पास केलेलं आहे. आता नाही येत ना पण सर तुम्ही तिथे? मी तिथे लाईफ मेंबरशिप आहे माझी, ती काय कोण काढू शकणार नाही. तर पुढच्या वर्षी तुम्ही या परीक्षक म्हणून तिथे म्हणजे नाही नंबर नाही, तपासायला. ते कोण ते भरपूर काम आहे ते घेणार पण नाही मला घेणारच पण नाही अभ्यास ते. करीन सर, मी अभ्यास करीन नक्की. मला 20 वर्षापूर्वीच पदाधिकारी म्हणून काढून टाकलेलं आहे. का बरं सर? अहो ते काय त्यांना सांगितलं, हे असं तुम्ही भंगार काहीतरी विषय आणता, लोकांचं डोकं खराब करता, डावा डोळा उजवा डोळा, काहीतरी काम करा. ते मला सोडत नाही. बरं चला बोला, पुढे बोला. सर नवमांश पत्रिका बघता येईल का जरा? बघायचं का? मॅडम बघा, ही नवमांश पत्रिका आहे. लावली आहे सर, दिसते ना? हा दिसते. नाही त्यांना विचारू द्या, ज्यांना बघायचं त्यांना बोलायचं. आता बघा, हा तुळेतला मेष नवमाश आहे, तुळेतला चंद्र आहे आणि तो मेष नवमाश आहे. फार चांगला सूक्ष्मांश आहे तो, कळलं का? त्यानंतर शुक्र कुठे होता? तर शुक्र हा मकर राशीत होता, तो मेष म्हणजे श्रवण नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. कळलं? हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर लग्नी मंगळ आलाय, तो सुद्धा वृश्चिकेतला तुळ नवमाश आहे. कळलं? शनी आलेला आहे, तो धनुराशीतून तुळ नवमाशात आलाय, तो पुष्कर आहे. कळलं? गुरु जो आहे तो या ठिकाणी कुठल्या याच्यामध्ये, सूर्य मिथुन नवमाशामध्ये आहे, म्हणजे तो विचक्षणांशामध्ये असण्याची शक्यता आहे, धनुराशीच्या मिथुन नवमाशामध्ये. बरोबर आहे? गुरु का? गुरु नाही सर, गुरु आर्द्रा 2 आहे ना, तस्कर अंश मध्ये येईल ना गुरु तस्कर. हा, गुरु नीच नवमांशात आहे ना? सूर्य विचक्षण अंशात आहे. नवऱ्याच्या बाबतीत सांभाळलं पाहिजे. नवऱ्याच्या बाबतीत सांभाळलं पाहिजे. तसंही सर सप्तमामध्ये गुरु असल्यामुळे तुम्ही नेहमी सांगता ना सर की विवाहासाठी सप्तमातला गुरु चांगला नाही म्हणून. नाही तर गुरु लग्न लावतो आणि घरी जातो, आपल्याबरोबर थोडी येतो. नाही, हिच्या पत्रिकेमध्ये सप्तमात आहे ना सर गुरु, आणि नवमांशात पण नीच नवमांश मिळाला. तस्करांश मध्ये आहे, समजून जा काय. हो सर, तस्करांश हो, तस्करांश मध्येच आहे. हो, आता ही ग्रहस्थिती आहे. तर शास्त्रीय परीक्षेसाठी मी जाहिरात करतो, विषय वैवाहिक जीवनाचा पत्रिका सोडवल्या जातील. 4 डझन पत्रिका लावून टाकतो. बरं, आमच्याकडे पण आहेत सर भरपूर पत्रिका. आजकाल तोच मुख्य सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, विवाह आणि MBBS डॉक्टर. हो, तुमच्याकडे 3 डॉक्टर आहेत, तुमच्या 3 पत्रिका पाठवून द्या सर व्हॉट्सअपला. सर हा बेटा, नमस्कार सर झाले. हा सर झाले लिहून. बोला. सर बोलू का? सर बोला. आता आपण नवमांश मध्ये पाहिलं, गुरु हा तस्करांश मध्ये आहे. आणि सर मी बर्थ पत्रिका पाहत होती, तर आता आपण जर गुरु आणि शनीचं गोचर पाहिलं ना, तर निदान 32 पर्यंत हे राशी चेंज करतायत, म्हणजे अतिचारी आहेत दोन्ही. आणि 32च्या नंतर 32, 33, 34, 36 पर्यंत स्थिर आहे, म्हणजे एकाच राशीमध्ये आहे. आणि फक्त गुरु, शनी आणि राहू केतू करू शकतो का की नॉट ऍडवायझेबल मॅरेज म्हणून? बघ बेटा, असं आहे की कुठल्याही स्त्रीला किंवा पुरुषाला असं सांगितलं ना, तर तो ज्योतिष बंडल आहे असं सांगतात. तर कुबल मॅडम हे नवमांश पत्रिका काढा, त्यांचं झालंय म्हणाल्या त्या. हे बरोबर आहे तुमचं, पण ऍक्च्युली आपली जी स्टडी आहे त्याच्या आधारे ऍडवायझेबल नाही आहे ना सर? नाही, कारण मी सर उपग्रह पण पाहत होती, तर 5th हाऊस मंगळ हे बाबा हे त्याच्यामध्ये मिक्स सगळं करू नका. त्रास आहे सर. नाही, मी मिक्स नाही करत आहे सर.
मिक्स नाही करत आहे सर. आपण एक सारांश घेतला ना की पत्रिकेमध्ये कुठली करिअरसाठी एक्सिलेंट आहे, पण पर्सनल लाईफसाठी ही पत्रिका थोडीशी निगेटिव्ह जाते. तर आपण असं जोपर्यंत विचारलं नाही तोपर्यंत बोलू नाही ना शकत. बिलकुल नाही. असं कोणाला कृपया सांगू नका. वैवाहिक जीवन हे एवढा आवडीचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं हा चोर असेल, तो सावकार असेल, बिलकुल करू नका. कळलं? म्हणजे यांचे गोचर मग पुढे लग्न झालं तरी ते त्रासदायकच आहे आयुष्य. चालेल. तुला शास्त्रीला बसायचं आहे का? नाही सर, सॉरी सर, नाही पॉसिबलच नाही सर ते. ज्यांना बसायचं असेल त्यांनी माझ्याकडे या, मी तिथे गाईडलाईन देतो. उगाच 12-15 हजार रुपये फी भरू नका. आणि असं काही गरज नाही की कुठल्या इन्स्टिट्यूट बद्दल शिकूनच तुम्ही आला पाहिजे. मान्यता प्राप्त वगैरे याच्यामध्ये काही नाही. पडतुलगिरी आहे. कोण दिले तुम्हाला राईट्स? मान्यता प्राप्त अधिकार कोण दिले? हे सगळ्या लोकांचं चालाकी आहे. चला ठीक आहे, आता वेळ झाली आहे निघण्याची. आज आपण बरेच दिवस अभिप्राय घेतले नाही, पण आज मी घेणार आहे. तर निश्चितच चव्हाण मॅडम, पहिला अभिप्राय तुमच्याकडून घेऊया, मग हर्डणकर मॅडम देतील. इत्यादी आणखी कोणाला द्यायची इच्छा असेल तर त्यांनी द्यावं, हरकत नाही. आजपासून सुरू करूया आणि मग नंतर समारोप करतील. समारोपाला विसरू नये आणि पळून जाऊ नये. बोला. हा सर, मी तर कुंडलीचं विवाहाचं तर घ्या शास्त्रीच्या. म्हणून विचारलं की पण लोक विवाह कोणता विषय ठेवला हे विचारलं मी. हा बोला. चला बोला. ही कुंडली पण करिअर ओरिएंटेड आहे पूर्ण, कारण बुध गुरुचं परिवर्तन योग आहे, त्याच्यामुळे बुद्धिमत्ता चांगली आहे. आणि दुसरं बुध वर्गोत्तम आहे आणि तो पण पुष्कर नवमांशात आहे. लग्न भावारंभी शनी असल्यामुळे सगळं शनीचं कारकत्व आहे हिला. संपूर्ण वैराग्य आणि शनीचं कॅरेक्टर आणि गव्हर्नमेंट सगळं संदर्भामध्ये जॉब वगैरे सगळं. बाकी कुंडली तर करिअर ओरिएंटेडच आहे. आणि हा मुळात लग्नेशच मकर नवमांशात गेल्यामुळे फायनान्सचा अर्थ पृथ्वी तत्वात आहे लग्नेश, त्याच्यामुळे तो पृथ्वी तत्वाच फायनान्ससाठी चांगली झाली कुंडली. कुंडली पूर्ण हे करिअरच्याच दृष्टीने चांगली आहे आणि पर्सनलला चूक नाहीये. म्हणजे ठीक आहे, हर चीज थोडी मिळते आहे. आणि हिने केलं असतं ना लग्न तरी तो डिवोर्स झालाच असता. त्यामुळे नाही केलं ते बरं झालं आणि करिअरकडे जास्त लक्ष दिलं तिने. एक मुद्दा तुम्ही एकदम एक्सप्लेन काय सर, तुम्ही एक मुद्दा चांगला सांगितला की सप्तमे जो आहे तो अन्योन्य योगामध्ये आहे. दॅट्स गुड. हा, गुरुबुधाचं परिवर्तन चांगला झालंय, बुद्धिमत्तेसाठी चांगलं आहे. बोला कॅरी ऑन. बोला. चांगलं आहे, करिअर ओरिएंटेड आहे. चांगली सांगितली सर, एक्सप्लेन. लोकांनी पण छान प्रश्न केले आणि चांगली आहे कुंडली. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नाडी चालू करणार आहे, लक्षात ठेवा. अगस्ती नाडी. करा नक्की. सर एक बोलू का? हा बोला मॅडम. सर, लग्नी शनी असताना जर लग्न लवकर झालं तर माझ्याही पाहण्यात अशा काही 4-5 पत्रिका आहेत की त्याच्यानंतर तो डिवोर्स होतो. त्यापेक्षा लग्न उशिरा झालेलं कधीही चांगलं, जेव्हा लग्नी शनी असतो त्यावेळेला. मग तो कुठल्याही राशीचा जरी असला तरी हे आढळून आलंय सर, म्हणजे माझ्या पाहण्यात आलंय तसं. माझ्या मुलीचीच पत्रिका आहे सर, तिथं लग्नी शनी आहे, तुळेचा शनी आहे आणि 2 मुलं आहेत तिला आणि अतिशय उत्तम संसार चालू आहे सर तिचा. काही प्रॉब्लेम नाहीये, उलट इतका चांगला जावई मिळालाय मला की काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाच्या विचारावरती आहे. प्रत्येक दुसरे पण अँगल बघायला पाहिजे, दृष्टी बघायला पाहिजे, सप्तमाधिपती बघायला पाहिजे. जर तू लग्नाला असेल तर सगळ्याच फॅक्टर्स बघून पण अशा माझ्या नजरेस आलेल्या आहेत काही पत्रिका की लग्नी शनी असताना लवकर लग्न झालं केवळ, तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम्स आलेले आहेत. बरोबर.
येऊ शकतात, नाही असं नाही. जीवनामध्ये कुठलेही प्रश्न कधीही उपस्थित होऊ शकतात, नाही असं नाही. आता वाल्मिक कराड चाललेलं आहे, कळलं? बरं, पुढे आणखी युअर ओपिनियन, अभिप्राय. हळवणकर मॅडम आहेत का? सर मला हो एक सर आहे. सांगायचं. बोला, कोणाला बोलायचं बोला. हा, मिसेस तांबे बोलते. सर बोला, बोला. माझ्याकडे एक पत्रिका आहे आणि त्या पत्रिकेमध्ये लग्न, रवी, चंद्र, मंगळ, बुध आणि शनी एवढे ग्रह पुष्कर नवमांशात आहेत. हो, हा, आणि फक्त गुरु आणि शुक्र नाहीयेत पुष्कर नवमांशात. आणि शिवराशीत आहे का? नाही, धनु लग्नाचीच पत्रिका आहे. 60 ओके, सालची ओके. 60 सालची आहे आणि लग्नी बरोबर, शनी बरोबर. आणि गुरु आहेत आणि सप्तमात मंगळ आहे. शनी मंगळ समसप्तक आहे. पण बाकी त्या म्हणजे आता 60 सालचा जन्म आहे, ऑलरेडी करिअर खूप चांगलं आहे झालं. म्हणजे बाकी एकंदर व्यक्तीचं आयुष्य खूपच म्हणजे स्त्री आहे, चांगलंच आहे. आणि आता ते शनी वगैरे म्हणत होते ना, म्हणून मी की शनी असून व्यवस्थित विवाह, संतती सगळं व्यवस्थित आहे. फारच सगळं चांगलं आहे. आतापर्यंत काही तसं हे नाही. फक्त आता हे शनी मंगळ समसप्तक हे एक सोडलं तर बाकी म्हणजे मला आश्चर्यच वाटलं की एवढे सगळे ग्रह आणि लग्न सुद्धा पुष्कर नवमांशामध्ये आहे. फक्त गुरु आणि शुक्र नाही. आणि शनी लग्नी असून सुद्धा विवाह लवकर लवकर म्हणजे 24-25 वर्षी झालेला आहे. व्यवस्थित उत्तम करिअर आहे, सायंटिस्ट. मी काय म्हटलं मॅडम मगाशी की पूर्वकर्म, दशमस्थान, भाग्यस्थान हा जो भाग आहे कर्मधर्म, यदा कदाचित प्रिव्हियस लाईफ जे आहे ते चांगलं झालं असेल आणि त्याच्यानंतर पण पुढे जाऊन चांगलं डिपॉझिट होत असेल तर तुम्हाला काही कष्ट येणार नाहीत. पण पूर्वकर्माचे, पूर्व आयुष्यातले जे काही जीवनातले कष्ट आहेत, त्याचं दुःख आहे ते निश्चितच माणसाला जीवनामध्ये भोगावं लागतं कालांतराने. जन्मतात कधी कधी, कदाचित नंतर पण होतं. आता जर पूर्वकर्म चांगलं असेल म्हणजे अगोदरच्या जन्मातलं, तर चांगल्या कुटुंबात जन्म होतो, चांगल्या ठिकाणी होतो, समंजस कुटुंबात होतं. अशा अनेक गोष्टी आहेत. हा, हळवणकर मॅडम. आणि हो सर, चंद्र सुद्धा उच्चीचा आहे आणि म्हणजे पैशाच्या दृष्टीनेही चांगलं आहे. म्हणजे पण मला तेच आश्चर्य वाटलं की मी सगळ्या पत्रिका माझ्याकडच्या बघत होते तर म्हटलं पुष्कर नवमांश एकाच पत्रिकेत इतके असणं हा मला जरा दुर्मिळ वाटलं. म्हणून मला तेवढं सांगायचं होतं. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. हो सर, बोला. तुम्हाला नमस्कार करते. गीता मॅडमना नमस्कार. उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. आजची पत्रिका सादर करताना सर पहिलंच तुम्ही इतकं ठोस सांगून टाकलं की ह्या कॅन्डिडेटचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे आपल्याला एकाच विषयाकडे लक्ष केंद्रित करता आलं की हे जातक शासकीय परीक्षांना किंवा प्रमोशनच्या परीक्षांना बसून स्वतःचं करिअर जास्त करू शकेल की नाही. अर्थातच पुष्कर नवमांशाच्या अनुषंगाने आपल्याला ह्या पत्रिकेचा परामर्श घ्यायचा होता. आणि असा परामर्श घेताना लग्न आणि शनी आणि बुध हे ग्रह किंवा लग्न हे पुष्कर नवमांशात असल्यामुळे, जसं पहिल्या दोन्ही लेक्चरना तुम्ही अगदी ठासून सांगितलं की पुष्कर नवमांश हा अडचणी दूर करण्यासाठी कसा सपोर्टिव्ह असतो. तर आता जसं ह्या तांबे मॅडम सुद्धा म्हणाल्या की लग्नामध्ये एवढे ग्रह आहेत आणि शनी असताना त्या कॅन्डिडेटचं लग्न 24व्या वर्षी झालं. कदाचित पुष्कर नवमांशामध्ये बरेचसे ग्रह असल्यामुळे सुद्धा त्यांना हा अनुभव आलेला असावा. तर असं हो की नाही, हा अनुभव त्यांना चांगला आला असेल. आता आजच्या ह्याच्यामध्ये खूप चांगले मुद्दे सर तुम्ही उपस्थित केले की पराक्रम स्थान ते लाभस्थान या झोनमध्ये बरेचसे सगळे ग्रह आलेले आहेत आणि त्यामुळे त्याला कर्तबगारी दाखवण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळालाय. चांगली परिस्थिती उपलब्ध झाली आणि करिअर करायचं की लग्न करून वैवाहिक जीवन साजरा करायचं हे दोन एकाच नाण्याची बाजू असतात. आणि त्या दृष्टीने शनी, सूर्य, बुध
हे तीनही ग्रह एकत्र असल्यामुळे शनी दशमावरची कर्तबगारी दाखवतोय आणि सूर्य बुध ही प्रतिष्ठा दाखवतोय. तर या अँगलनी ही पत्रिका करिअरकडे झुकू शकते. धर्म कर्म संयोग हा जो तुम्ही सांगता त्या दृष्टीने सुद्धा एक नवीन प्रकाश किंवा नवीन दिशा तुम्ही आम्हाला दिली सर. शनी आणि बुध हे दोन्ही पुष्कर नवमाशामध्ये आहेत, त्यामुळे दशमेश आणि सप्तमेश हे दोन्ही लग्नात बसल्यामुळे त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने किंवा नोकरीच्या दृष्टीने शनीची दृष्टी शासकीय हे खूप चांगलं मिळालेलं आहे. हा एक मुद्दा तुम्ही चांगला सर दिलात की शनी हा तृतीयेश आहे, पराक्रमेश आहे आणि पराक्रमेश हे मारकस्थान सुद्धा आहे, म्हणजे मारकाचा तो हे आहे. तर त्या दृष्टीने भावंडाचं दुःख इथे आलंय. म्हणजे मारक हा केवळ मारक असं न बघता त्याची पहिल्यापासूनची परिस्थिती कोणती त्याला उपलब्ध झालेली आहे त्यावरून मारकचं दुःख हे कसं डायव्हर्ट होऊ शकतं हा एक खूप चांगला मुद्दा इथे मिळाला. शुक्र राहू एकत्र असल्यामुळे पती पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो हा सुद्धा मुद्दा आपल्याला चांगला मिळालाय. आणि शुक्र राहू आणि मंगळ हे दोन धनात आणि व्ययात बसल्यामुळे केवळ नेत्रदोष येऊ शकतो हा पण मुद्दा, म्हणजे मागे पण एकदा दोनदा चर्चा झालेली आहे, पण पुन्हा या मुद्द्याची पण सर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. वृश्चिकेचा मंगळ हा केवळ संघर्षच दाखवतो असं नाही, तर तो बलिष्ठ कसा असू शकतो आणि जीवनामध्ये कसं यश प्राप्त करू शकतो हे पण खूप चांगल्या पद्धतीने सर आज कळलं. अगदी सुरुवातीला तुम्ही सांगितलं की धनु लग्न हे आर्थिक नियोजन करणारं लग्न आहे. तर या दृष्टीने धनु लग्नाचा स्वामी हा समोरच बसून आपल्या लग्नावर दृष्टी टाकतोय, त्यामुळे तो कोणत्या प्रकारची भूमिका घेऊ शकेल हे इथे क्लिअर होतं. आणि बाकीच्या सगळ्या प्रत्येक ग्रहाचं कालावधी हा लक्षात घेता आपण तो IAS होऊ शकेल की नाही या मुद्द्याकडे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही आणलं आणि खूप छान मार्गदर्शन मिळालं सर. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. कुबल मॅडम तुमचा समारोप. करते आता काय समारोप करू, सगळ्यांनी छान केला पण तरी करते. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि या दोघींनी पण हार्दनकर मॅडम आणि चव्हाण मॅडमनी छानच, म्हणजे आता मला एकही मुद्दा नाही राहिला, पण तरी मला जे वाटतं फक्त ह्या पत्रिकेबद्दल ते मी सांगते. बाकी आता हे कोण कुठं बसलंय दृष्टी वगैरे ते नाही सांगत. तर म्हणजे ही जी पत्रिका तुम्ही खूपच उच्च लेव्हलची, पण उच्च लेव्हल या अर्थाने की करिअरसाठी, कारण हे जर फक्त नुसतं धनुलग्न असतं तर आज जे आपण हे इथं वाचतोय हे मे बी नसतं घडलं. तर म्हणजे धनुलग्न तर आहेच, म्हणजे करिअर ओरिएंटेड आहे, पण तिथे सूर्य पण आहे, शनी पण आहे, बुध पण आहे. शिवाय ह्या तिघांना म्हणजे शनी बुध आणि लग्नाला पुष्कर नवमांश मिळालं, कारण आपण पुष्कर नवमांशाच्या अनुषंगाने पत्रिका वाचत आहोत ना. तर म्हणजे खूप छानच पत्रिका आहे. आणि ती मुलगी लग्न करायचं नाही असं म्हणते, म्हणजे मी आपलं माझं वैयक्तिक मत सांगते, म्हणजे योग येतात, आपण ठरवायचं असतं करायचं की नाही. हिनी काही न करता ही IAS होईल असं तर अगदी निश्चितच वाटतंय, कारण खूपच म्हणजे चांगली आहे त्या दृष्टीने पत्रिका. तर तिने तेच करावं, लग्नाच्या भानगडीत पडू पण नाही, पडली तरी ते काही विशेष नाही वाटत. आणि काही जर म्हणजे वाटत नाही असं जरुरी की प्रत्येकाने काय लग्न करायलाच हवं असं नाही. हिचं करिअर म्हणजे चांगलं आहेच, पुढे पण अजून छान दिसते, तेच करावं असं मला, म्हणजे मी आपलं माझं वैयक्तिक मत म्हटलं. तर सर अतिशय अतिशय उत्तम, म्हणजे तुम्ही ह्या पुष्कर नवमांश लावल्यापासून सगळ्या खूप उच्च लेवलच्याच पत्रिका म्हणजे आतापर्यंत बाकीच्या घेतल्या, पण या आम्हाला खूपच छान अशा लक्षात आल्या. फक्त एक इथं मॅडमनी सगळं सांगितलं, पण जातक म्हणजे काय चंद्र त्याचा ह्याच्यात आहे ना तुळेत, तर तुम्ही जातक प्रेमळ पण आहे असं म्हणता. आणि समजा त्याचा शुक्र जरी स्वामी असतो तो राहू बरोबर आहे, त्यामुळे नकोच, हिनी नाहीच जायला पाहिजे लग्नाकडे. तर सर अतिशय उत्तम क्लास झाला, त्यासाठी
मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी नमस्कार करते आणि इन ऍडव्हान्स म्हणजे सोमवारी तुम्ही घेणारे आम्हाला त्याची पण फार उत्सुकता लागली. अगस्त्य नाडी आपण सुरू करत आहोत, तर सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी असंच या आणि छान छान शिका. सर थँक्यू व्हेरी मच. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू सगळ्यांच्या सर आभारी संमतीने. आहे सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. अगस्त्य नाडी